बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अत्यंत सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेले, परंतु आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा देशभर उमटवला, लातूर शहराला एज्युकेशनल हब बनविण्यासाठी ज्या व्यक्तींचा वाटा आहे, अशा व्यक्तीपैकी एक व्यक्तिमत्व लातूरच्या आरसीसी पॅटर्नच्या माध्यमातून ज्यांनी देशाला हजारो डॉक्टर दिले, असे आरसीसी अर्थात रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे सर्वेसर्वा तथा संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर सर्व परिचित आहेत। आज रसायनशास्त्र तज्ज्ञ मोटेगावकर सरांची शिक्षण मुद्रा या सत्रात मुरलीधर हंबर्डे यांनी साधलेला दिलखुलास संवाद। राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या शिक्षण मुद्रा या सत्रात मी मुरलीधर हंबर्डे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। शिक्षण मुद्रा या सत्रामध्ये आपण शिक्षणामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना या कार्यक्रमात बोलतं करतो, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कार्य केलेलं आहे आणि आपल्या कार्याने आपल्या नावाचा ठसा काळाच्या काळजावर उमटवलेला आहे, अशा व्यक्तींना बोलावतो, बोलतं करतो, त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधतो। आजचा हे कार्यक्रम विशेष आहे। आजचं हे सदर खरंच विशेष आहे, कारण या सदरामध्ये एक विशेष व्यक्ती आज आपल्यासोबत संवाद साधणार आहे, ज्या व्यक्तीने आपल्या कामाचा, आपल्या कार्याचा आणि आपल्या गुणांचा ठसा देशभर उमटवलेला आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी नवनवे प्रयोग केले आणि देशभर आपलं नाव केलं। इंजिनिअरिंग आणि डॉक्टर्स होण्याच्या क्षेत्रातलं प्रवेशाचं ज्याला विद्यापीठ आपण म्हणू, असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे। आरसीसी अर्थात रेणुकाई कोचिंग क्लासेसचा ब्रँड त्यांनी राज्यच नव्हे तर राज्याच्या सीमा ओलांडून देश पातळीवर नेला, असं एक व्यक्तिमत्व आज त्यांच्याशी आपण दिलखुलास संवाद साधूया। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर आज आपल्यासोबत आहेत, त्यांचं या कार्यक्रमात आपण स्वागत करूया। सर, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या शिक्षण मुद्रा या सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। सर नमस्कार। सर, आपल्या कार्याचा पट खूप मोठा आहे, आपण खूप मोठं आपलं काम आहे आणि आरसीसी जो ब्रँड आहे तो खूप मोठा आहे आणि मी जसं मगाशी म्हणालो की राज्याच्या पातळ्या ओलांडून हा देशभर ब्रँड गेलेला आहे। तर हे सगळं मागे वळून ज्यावेळी बघता, कारण 2001 ला आपण या आरसीसी स्थापना केली, आज 21 वर्ष झालं। आरसीसीचं वय आज 21 वर्ष, म्हणजे ऐन तारुण्यात असं म्हणतो, जसा तरुण 21शीत असतो आणि आज आरसीसी 21व्या वर्षामध्ये आहे। नवी नवाळी, नवी स्वप्न जशी तारुण्यात असतात तशी आरसीसी आजही आहेत। सर, ज्यावेळी आपण 21व्या वर्षामध्ये उभं राहून मागे ज्यावेळी आपण पाहतो, सिंहावलोकन करतो आणि एक हा इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो कधी कधी स्वप्नवत वाटतो, तर या प्रवासाबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम राजमुद्राच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर, आरसीसी लातूर, नांदेड, संभाजीनगर। आपण खूप चांगला क्वेश्चन विचारलात। आपला हा प्रश्न ऐकल्यानंतर एकदम मी भूतकाळात गेलो। 2001 साली आरसीसी रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस या नावानं क्लास मी सुरू केला। असं स्वप्नात कधी वाटलं नव्हतं की मी कोचिंग क्षेत्रामध्ये येणार आहे, क्लास कधी घेणार आहे, कारण मी तसा रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी या छोट्याशा गावचा, लातूरमध्ये माझ्या ताईचं घर आहे, माझ्या बहिणीचं घर, त्या बहिणीच्या घरी राहून मी शिकलो। मी चौथीला असताना केंद्रामध्ये पहिला। अरे वा। मग वडिलांनी त्यावेळेस सांगितलं, आमच्या सरांनी सांगितलं हा मुलगा हुशार आहे, ह्याला लातूरला ठेव। ताईच्या घरी ठेवलं। ताईचे असंख्य उपकार, म्हणजे जर ब्लड जर काढून बघितलं ताईचं जास्त खाल्ल्या निघणार आहे, कारण ताईचं घर नसतं तर मी तर राहू शकलो नसतो। जवळपास 15 वर्ष ताईच्या घरी मी राहिलो, ताईच्या अनंत उपचारावर। आणि मग देशकंद शाळा 11वी 12वी लातूरमध्येच, पुन्हा ग्रॅज्युएशन दयान कॉलेजमध्येच। पण एक मला कळत होतं, मी बीएससी ला असताना मी एकाच विषयात जास्त अभ्यास करायचो, केमिस्ट्री।
मी तर आपल्या सर्व माध्यमांना आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपली आवड जी आहे ती करत राहायला पाहिजे माणसांच्या. जसं तुम्हाला आता या क्षेत्रामध्ये खूप आवड आहे, हो. तसं ज्या क्षेत्रात माणसाला आवड आहे ते जर काम करायला मिळालं तर खूप छान. तर मी BSc ला मी मला आठवतं माझी सगळी आता हे कधी भूतकाळात गेलं तर पाहतो मी की BSc पण मी काय करायचो, आम्हाला मी माझं मायक्रोबायोलॉजी ग्रुप होता, केमिस्ट्री आणि मायक्रो. मी एकाच विषयाच्या नोट्स काढायचो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, MSc BSc पर्यंत, आणि फक्त मी केमिस्ट्री अभ्यास करायचो. आणि शेवटी जी फक्त एक्झाम एक 1 मंथ बिफोर मी फक्त मायक्रोबायोलॉजी आणि बॉटनीचा अभ्यास करायचो. केमिस्ट्री आणि मी दयानंद कॉलेजमध्ये शिकत असताना म्हणजे सरांचं लेक्चर झालं की माझं लेक्चर ठेवायचो मी. म्हणजे माझ्या मित्राला मी शिकवत होतो, माझ्याच मित्राने आणि एक आवड निर्माण व्हायला लागली. पण वाटत नव्हतं की कोचिंग, पण मी फिक्स केलं होतं BSc ला असताना. मग पुन्हा विद्यापीठ नांदेड यशवंत कॉलेज, त्या विद्यापीठामध्ये त्यावेळेस यशवंत कॉलेजला मान्यता होती. तिथं गेल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला. मला असं वाटतंय आज मी जे काही केमिस्ट्री आहे ते यशवंत कॉलेजच्या सरांमुळेच, आदरणीय सर असतील, कुबेरकर सर असतील, सर असतील, पुरी सर असतील, कुलकर्णी सर असतील, ह्या सर्व त्यावेळेस केमिस्ट्री शिकवली. आणि आज खूप छान वाटतंय ज्यावेळेस मी यशवंत कॉलेजच्या गेट समोरच, म्हणजे यशवंत कॉलेज समोरच आमचा क्लास आहे, ज्या कॉलेजने मला केमिस्ट्री शिकवली त्याच नांदेडकरांना ती केमिस्ट्री आज वापस करतोय. म्हणजे खूप आनंद वाटतोय. आणि असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मी कधी कोचिंग क्षेत्रामध्ये येणार आहे. मी MSc ला विद्यापीठात पहिला आलो, गोल्ड मेडलिस्ट. पुन्हा सेट पास झालो, नेट, गेट, DRDO, TIFR, बार्क, नेटमध्ये पूर्ण भारतामध्ये पहिला 10 मध्ये आलो. मला NCA ला सायंटिस्ट म्हणून ॲडमिशन मिळालं. आणि त्यावेळेस 2001चा काळ होता. त्यावेळेस ओपनची भरती बंद होती. आदरणीय त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेस आम्ही जे नेट जे पास होतो ते आम्ही त्याला भेटायला गेलो त्यावेळेस की सर आम्ही ओपनची भरती तुम्ही बंद केली आणि आम्ही तर नेट क्वालिफाईड आहेत. त्यावेळेस आम्हाला आठवते साहेबांनी आम्हाला आधार दिला होता. साहेब असं म्हणले की तुम्ही आता काय, तुम्ही क्वालिफाईड आहात, थोडे आधी आम्ही रिझर्वेशनचा आम्हाला कोटा भरून घ्यायचा आहे, आम्ही तो लगेच ओपनची पण भरती सुरू करू. मग त्यावेळेस बसून काय करायचं म्हणून मी लातूरमध्ये कोचिंग सुरू केलं. त्यावेळेस माझ्या ताईचा मुलगा पण त्यावेळेस जस्ट 10वी झाला होता. मी पुण्याला चाललो होतो. मग ताईनं म्हणली मी तुला शिकवले, आता माझ्या मुलासाठी तू इथे येणार नाहीस का, थोडे दिवस ये. आणि ते मला आठवतं मी म्हणजे पुण्याचं रिझर्वेशन केलं असताना मी कॅन्सल करून लातूरला आलो, मग थोडं भाच्याचा अभ्यास करून घेण्यासाठी. आणि इथं आल्यानंतर मग आता बसून कशाला राहायचं म्हणून मी मग त्याचे मित्र यायला लागले. मग मी ताईच्या घरी वरी रूम होती, मग ते कापडी बोर्ड आणला आणि त्या कापडी बोर्डवर मी शिकवायला सुरुवात केली. आणि शिकवत असताना म्हणजे असं मी जे शिकवायला लागलोय मुलांना खूप चांगलं समजायला लागलं. आणि मग म्हणजे मला असं म्हणायचं की असं वाटलंच नव्हतं की कोचिंग क्षेत्रामध्ये येणार आहे. मी परत सांगतोय. आणि आज इतकं RCC आज म्हणजे मला असं वाटते याच्या मागं प्रचंड कष्ट तर प्रत्येकाचे असतात, पण आईवडिलांचा आशीर्वाद आणि आपल्याबद्दल बोलणारे जे पॉझिटिव्ह असतात अवतीभोवती, त्याच्यामुळेच माणूस उंच झेप घेत असतो. एकटा माणूस, हुशार माणूस फक्त पोट भरण्यापुरतं कमवतो. आणि जे काही एक्स्ट्रा मिळतंय आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद, आपल्याबद्दल बोलणारे, मग RCC बद्दल बोलणारे ते ॲटो चालकापासून ते एखाद्या पोहा सेंटरपर्यंत, एखादा ब्रेकफास्ट सेंटर, हे जे पॉझिटिव्ह बोलतात त्याच्यामुळेच माणूस एक नंबरला राहत असतो असं मला वाटतं. निश्चित सर, आपण असं म्हणालात की पुण्याला जाणाऱ्या गाडीचं तिकीट मी रद्द केलं. मला असं वाटतं की आयुष्यात काही प्रवास किंवा काही तिकीटं रद्द झाल्यावर बऱ्याच जणांना नुकसान होतं, पण मला असं वाटतं की तुम्हाला जो प्रचंड फायदा झाला आहे ते एक वेगळं उदाहरण मला असं वाटतं. कारण बऱ्याचदा आपण काही ठिकाणचे प्रवास थांबवलो तर नुकसानकारक असं वाटतं, पण हा प्रवास आणि ते रद्द झालेले तिकीट तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊन गेला. फार काय म्हणू त्याला की एक सांगण्यासारखी आणि आठवण ठेवण्यासारखा हा किस्सा आहे. सर, तुम्ही मगाशी आईवडिलांचा आत्ता बोलताना उल्लेख केलात आणि तुमचं आम्ही बघतो की गावाच्या मातीशी नातं अजूनही तेवढंच आहे. तुमची नाळ अगदी घट्ट आहे मातीशी. आणि रेणापूर तालुक्यातल्या हनुमंतवाडीचा एक ध्येयवेडा तरुण आणि आज देशभरातल्या नामांकित ब्रँडेड किंवा ज्याचं ब्रँडिंग देशभरात झालंय असा RCCचा सर्वेसर्वा आणि त्याचा एक चेहरा. सर, मागे वळून तुम्ही तुमच्या गावाकडे ज्यावेळी पाहता तुमच्या आईवडिलांच्या कष्टांविषयी, कारण तुम्ही वारंवार बोलत असता आईवडिलांच्या, त्यांचं शेतकरीपण किंवा त्यांनी केलेलं तुमच्यासाठी कष्ट, तुम्ही तुमच्या बहिणीचं या ठिकाणी सांगितलं, आणि घरातलं एकंदरीत जे वारकरी वातावरण होतं, या सगळ्यांचा तुमच्यावर फार मोठा परिणाम आहे. पण तुम्ही नाळ मात्र त्याची अजूनही तुटू दिली नाही. तर याबद्दल काय सांगाल? आईवडील तर प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटते की माझ्या लेकरांनी काहीतरी बनावंच, हे प्रत्येक आईवडिलांचं माफक स्वप्न असतं. परंतु एका सामान्य घरचा, एका शेतकऱ्याचा मुलगा मला इथं आवर्जून सांगावंच वाटते सगळ्यांना
की आता मला 4 बहिणी, आम्ही दोघं भाऊ, म्हणजे अर्धा डझन. जवळपास म्हणजे घरी आम्ही जर दिवाळीला जमा झालो तर घरी झोपायला जागा पुरायची नाही. आमचं साधं 2006 पर्यंत कुडाचं घर होतं गावाकडं, पत्र्याचं घर गावाच्या कडेला. आणि वडील खूप कष्ट करायचे. आई वडील दोघे शेतात काम करायचे. आम्ही लहानपणी आमचे वडील आमच्या दुधाचा व्यवसाय आम्ही करायचो. म्हणजे गाईंचं दूध आम्ही विकायचो. सगळे बहीण भावंड मिळून आम्ही सगळं दुधाचा व्यवसाय करायचो. आणि वडिलांची इच्छा होती की माझं एकतरी पोरगं शिकावं आणि मला त्यांनी लातूरमध्ये ठेवलं. आणि आमच्या वडिलांचा स्वभाव थोडा कडक होता त्यावेळेस. म्हणजे वडिलांचा स्वभाव कसं की असं आम्हाला घरी, आता आजकाल पालक मुलांना खूपच, आता आजकाल एकुलते पाल्ले म्हणून खूप त्याला म्हणजे कॉन्शियस झालेत. परंतु आमचे वडील असं सूर्य उगवल्यानंतर झोपायला घरात परवानगी नव्हती. इथं आम्ही समजा इथून गेलो गावाकडं तिला डायरेक्ट आम्हाला शेतात कामाला लावायचे. म्हणजे आम्हाला मग कुळव धरणं म्हणा किंवा मग आता मी बारका असल्यामुळे मला काय करायचे, खत भरायच्या गाड्या मला भरायला लावायचे त्यावेळेस. म्हणजे उन्हाळा तर आमचा असं सगळे अंगाला भोरगे बांधून जायचा. आम्ही पूर्ण उन्हाळा आम्हाला यूज वाटायचं नाही जीवनामध्ये कधीच. कारण सुट्टी झाली म्हणलं की आमचं अंग थरथर कापायचं. आता गेलं की 2 महिने हेच काम. मग आम्ही गावातले ते उकंडे विकत घेणं, कचरा असं ना, कचरा कुंडी तसं. मग आमचं कामच 2 महिने तेच काम. कधी आणि वडिलांना काही म्हणू शकत नव्हतं, कडक स्वभाव होता. पण ते गाडी भरत असताना ज्यावेळेस मी ते याची गाडी भरायचो, उकंडा म्हणतो आपण त्याला, त्यावेळेस मी विचार करायचो दुसरी गाडी येईपर्यंत की म्हणायचं वडिलांनी 70 वर्ष शेती केली, यांना चांगलं धोतर लेवायला मिळत नाही, यांना चांगले कपडे लेवायला मिळत नाही. मग काय केलं ना आपली गरिबी दूर होईल. वडिलांना तर म्हणू शकत नव्हतं. मग मी बसल्या तिथं त्या खोऱ्याला आपटत राहायचो असं, त्या खडा घेऊन असं की काय केल्यानं माणूस मोठा होईल. मग आमचे मामा श्रीमंत झाले, आमचे हे आत्या श्रीमंत झाल्या, की आमचे हे माणसं श्रीमंत झाले. ते कशामुळे श्रीमंत झाले तर मला एक उत्तर मिळायचं, अभ्यास केल्यामुळे. म्हणजे अभ्यास केलं की माणूस श्रीमंत होतो. अभ्यास केलं की माणसाला चांगले कपडे लावायला मिळतात. अभ्यास केलं की माणसाला म्हणजे एक जीवनाला दिशा मिळते. असं वाटत नव्हतं असं. मग काय करता येईल अभ्यास करण्यासाठी. म्हणजे जेव्हा मला BScला हे समजायला लागलं, कारण 12वीपर्यंत एवढं समजत नाही, परंतु BScला जेव्हा समजायला लागलं की मग मात्र मी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि अभ्यास करत असताना म्हणजे मी BScला पहिला आलो, MScला पहिला आलो. आणि की मग मला माहीत नव्हतं की मी आता मुलं काय करतात, आजकाल मुलं जे डिप्रेशनमध्ये जातात ते डायरेक्ट शेवटचा विचार करतात की कसं की माझा रिझल्ट आलाच पाहिजे. मी त्यावेळेस असा विचार नाही करायचो. मी काय करायचो, हे पुस्तक आहे तोंडपाठ करा बस झालं, पुढचं जे होईल ते होईल. की BSc करून पुढे काय होणार माहीत नव्हतं आपल्याला, परंतु पुढे काय होईल मला माहीत नव्हतं. पण मी हे पुस्तक तोंडपाठ करायचं बस, काही करू आपल्याला पुस्तक तोंडपाठ करायचं. त्या माफक मी करत गेलो. आणि आज बघा ना, म्हणजे एवढं आणि आमचे वडील मला कधी कधी म्हणतात की मला माझं जीवन स्वप्न पडल्यासारखं वाटतंय. तर मला त्यावेळेस आठवतंय, वडील आमचे पंढरपूरला चालले, त्याचं याला 30 रुपये तिकीट नसायचं त्यांच्याकडं. ते आमच्या बहिणीकडे यायचे, ताईकडं मुक्काम करायचे, ताईकडून पैसे घ्यायचे ताईकडनं, आणि मग पण पंढरपूरला जायचे. कारण पंढरपूरची महिन्याची वारी वडिलांची जायची असायची. आता ते दिवस राहिले का. आता आज मी जेव्हा मी कमवतोय, मी त्यांना कार घेऊन दिली. ते कारमध्ये जातात. आता त्यांचं वय जवळपास 92-94 वर्ष वय, 94 वर्ष वय. आताही त्यांचे मित्र ते दर म्हणजे पंधरवाडी किंवा महिन्याला फिक्स पंढरपूरला जातातच. पण मला सगळ्यांना हे एकच सांगायचं आहे, हे सगळी जी क्रांती होत असते ती फक्त शिक्षणामुळे होत असते. त्या गरीब लोकांनी, जे गरीब विद्यार्थी आहेत, जे शेतकऱ्याची मुलं मुली आहेत, त्यांची सामान्य, तर कुठल्याही डेव्हलपिंग कंट्रीचा तुम्ही अभ्यास करा. जी काही आतापर्यंत क्रांती झाली, व्यवसाय ते म्हणतो आपण, व्यवसायामध्ये एक चयन असते. व्यवसायामध्ये दररोज हारणं, दररोज जिंकणं आहे. परंतु ही जी क्रांती होती शिक्षणामुळे, एकदा जर शिक्षणामुळे माणूस बनला तर त्याला सहसा तो मागे येत नाही. असं आता मला असं वाटतं. का एकदा डोकं आता केमिस्ट्री इतकं जबरदस्त भरलंय, ती केमिस्ट्री संपतच नाही की किती जरी शिकवा. तर मला तेच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की परिस्थितीवर म्हणजे हे न करता दोष न देता, तर मला असं वाटतं की आपण अभ्यास केला पाहिजे. फक्त शेवटचा विचार न करता, फक्त आपण येणाऱ्या आपल्या संकटाला कसं त्यातून मार्ग काढ. मी असे काही मुलं पाहिलेत जे अक्षरशः त्यांची आई भांडे घासते, खायला मागे आमच्या आले, आमच्या पाया पडले, सर मला फीस माफ करा. आम्ही त्यांना कन्सेशन दिलो. आज ते मुलं BMW कारमध्ये आम्हाला भेटा येतात. किती मोठा आनंद आहे हा. मला इथं आवर्जे कळमचा एक मुलगा होता, म्हणजे तो मुलगा अक्षरशः म्हणजे त्याची आई भांडे घासून त्याला शिकवायची. तो मला म्हणजे आपल्या लॉकडाऊनच्या आधी मला तो कारमध्ये भेटायला, BMW कारमध्ये. त्याच्यात पुढे 2 कार, मागं 2 कार. एका कंपनीचा तो खूप मोठा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाला, तो कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर येतो. म्हणजे किती मोठा आहे, काय कसं होऊ शकतंय. 1000 वर्ष जरी काम केलं तुम्ही शेतामध्ये तर ही क्रांती होणार नाही. ही क्रांती फक्त शिक्षणामुळे होत असते, हे असं मला आपल्यामधून सांगावं असं वाटतंय. निश्चित सर, हजारो पावलांचा प्रवास हा पहिल्या पावलापासून सुरू होतो. आणि शिक्षणासारखं शस्त्र जर आपल्या हातामध्ये असेल
तर परिस्थितीच्या छतावर पाय देऊन आपण या ठिकाणी उभं राहू शकतो आणि आपली परिस्थिती बदलू शकतो. ती आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा स्वतःची आपली मानसिक किंवा विचार करण्याची ताकदही आपण या ठिकाणी बदलू शकतो. शिक्षणासारखं क्षेत्र आपल्या हातात असेल आणि मेहनतीची तयारी असेल तर. सर, याचं अत्यंत उच्च उदाहरण आपण आहात की शिक्षणाने माणूस खूप सगळ्या क्षेत्रांमध्ये या ठिकाणी पारंगत होऊ शकतो, मोठा होऊ शकतो आणि सामाजिक लौकिक अर्थाने तो पुढेही जाऊ शकतो. सर, एक तुमच्या विषयासंदर्भात एक प्रश्न आहे पुढचा, थोडासा वेगळा प्रश्न. तसा अनेकांच्या मनात तो प्रश्न असेलच की बऱ्याचदा काय होतं की केमिस्ट्री हा विषय विद्यार्थ्यांना फारसा म्हणजे सोपा वाटत नाही किंवा केमिस्ट्री हा जो विषय आहे तो विद्यार्थ्यांना थोडासा इतर विषयांपैकी फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय थोडेसे अवघड वाटणारेच आहेत. आणि मग या विषयासंदर्भामध्ये इकडे वळताना फारसे विद्यार्थी इकडे वळताना आपल्याला दिसत नाहीत. तुम्ही एक वाक्य मगाशी म्हणालात की मी BSc ला असताना फक्त केमिस्ट्रीचा अभ्यास करायचो किंवा जास्तीत जास्त केमिस्ट्रीचा अभ्यास करायचो. आपण केमिस्ट्री विषयाकडे वळण्यामागे हीच प्रेरणा होती की काय अजून वेगळ्या काही अशा गोष्टी होत्या की आपण या केमिस्ट्री विषयाकडे आलात? एक मला असं वाटतंय जो विषय आवडतो, आता मला केमिस्ट्री आवडतंय, मला असं केमिस्ट्री मनातून येते. मी स्वतःचे रिॲक्शन स्वतः तयार करतो, स्वतःचे मेकॅनिझम स्वतः तयार करतो. म्हणजे आता मला जे आमचे ज्यावेळेस मी यशवंत कॉलेजला होतो त्यावेळेस मला सर म्हणायचे, आमचे गुरव सर वगैरे मला म्हणायचे नेहमीच की मोठ्यावकर अरे मी माझे स्वतःचे रूट तयार करायचो सिंथेसिसचे, म्हणजे कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करत असताना. त्यावेळेस म्हणजे मला असं म्हणायचं, मला आवड निर्माण झाली केमिस्ट्रीमध्ये इक्वेशन्स लिहिणं. कारण केमिस्ट्री कसं असं लाईव्ह आहे, म्हणजे असं जसं बायोलॉजी वेगवेगळ्या पद्धतीने बघतो आपण, बायोलॉजीला सगळ्या विद्यार्थी सोबत जाते, पण केमिस्ट्री कसं आहे, कारण जग सगळं केमिस्ट्री डिपेंड. आपल्या शरीरामध्ये आपल्या वातावरण असंख्य रिॲक्शन होत आहेत. मग हे का रिॲक्शन होतात? आपण फूड खातो, मग ही केमिस्ट्रीच आहे. फूड कसं पचवलं जातं, याची एनर्जी कशी बाहेर पडते. आणि मला एक आवड निर्माण झाली केमिस्ट्री बाबतीत. आणि मी पहिल्यापासून असे मोठे मोठे ग्लासस्टोनचं पुस्तक वापर, मॉरिसन बॉयड्स पुस्तक वापर, एक लहान म्हणजे BSc पासून असे जे छोटे गाईड आहेत म्हणा, आमचे मित्र काय करायचे, गाईड घेऊन बसायचे किंवा कुठल्या एखादं पब्लिकेशनचं पुस्तक घेऊन बसायचे. मी ते पहिल्यापासून कधी करायचो नाही. असे मोठे मोठे पुस्तक काढणं, स्वतःच्या नोट्स काढणं. मला माहीत नव्हतं मी केमिस्ट्री ट्युशन घेणार, पण मला ते आवड निर्माण झाली केमिस्ट्रीमध्ये. रिॲक्शन्स मेकॅनिझम तयार करणं, सरांना भेटणं. मला आणखी एक सांगू असं वाटतं आपल्या माध्यमातून, मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप राहायचो. अच्छा. म्हणजे समजा क्लास भरायच्या आधी मुद्दाम त्या स्टाफ रूम समोरून थांबायचो. मग सर पुस्तक घेऊन आले, त्यांच्या हातलं पुस्तक घ्यायचो सोबत, मग सरांसोबत बोलत जायचो. मग क्लास सुटला की सरांचं पुस्तक घेऊन त्यांना ते सोडून यायचो. सरांनी खडू म्हणलं की मीच घ्यायचो, पण सर याच्या आधी बोर्ड पुसून ठेवायचो. कारण मला वाटायचं की मी सरांच्या पुढे पुढे केलो, मी सरांच्या मी नजरेत असावं. कारण जर मला सरांची नजर माझ्यावर असेल तर मी आणखी खूप चांगला बनेन, असं एक मला वाटायचं. नाहीतर आजकाल मुलं कसं आहे, सरांना भेटतच नाही. हो, जीवनात आई वडील आणि गुरुजन हे दोनच असं नातं आहे की त्यांना खूप आपलं यश आवडते, की माझा विद्यार्थी मोठा व्हावा, आई वडिलांना माझं लेकरू मोठं व्हावं. तर मी सरांच्या खूप, आज मला वाटतं जेव्हा मी ट्युशन घेत असताना ते मी काय ठरवून करत नव्हतो, पण ते मी सारखं सरांच्या पुढे पुढे करायचो. मग म्हणजे असं त्यामुळे मला एक, आणि सारखं सर माझ्या खांद्यावर हात टाकायचे, असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर, ते केलं असं होतंय तसं होतंय. त्यामुळे एक आवड निर्माण झाली. आणि मी परत एकदा सांगतोय की सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, तुम्हाला कधीच जीवनात अपयश येणार नाही. आई वडील आणि गुरुजन या दोन लोकांना खूप म्हणजे आपण पुजलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि केमिस्ट्री तुम्ही म्हणल्यासारखं इंटरेस्टिंगच आहे. म्हणजे मी आता केमिस्ट्री अशी शिकवतो, एवढी सिम्पल करायचा प्रयत्न करतो की बस असं तुम्ही एक प्रॉब्लेम तुम्ही चार पेज सॉल्व्ह करा, मी तुम्हाला 2च लाईनमध्ये सॉल्व्ह करून दाखवतो. म्हणजे अशा स्वतः मी ट्रिक्स तयार करतो, टेक्निक्स तयार करतो. मुलांच्या केमिस्ट्री डोक्यात नाही, हृदयात बसवायचा प्रयत्न करतो. कारण असं पोराच्या अंगात मुंगी यायला पाहिजे केमिस्ट्री ऐकताना, अरे बापरे एवढी केमिस्ट्री सोपी असू शकते का, ते करायचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच आज मला वाटते मुलांचा एवढा, नाही तर कोण मोठे व्हावं मला सांगा. म्हणजे MSc केमिस्ट्री आम्ही किती लोक असतील असे, परंतु मुलांना काय अडचण जाते, मुलांना अवघड जातात इक्वेशन्स, मुलांना अवघड जातात फॉर्म्युला लक्षात ठेवणं. हे आपल्या खेड्यात इतका प्रॉब्लेम आहे ह्या इक्वेशनचा, हे फॉर्म्युल्यामुळं ते मुलं त्या सायन्सच्या नादाला लागत नाहीत. म्हणून मी त्याच्यावर जास्त अटॅक करतो. जे अवघड आहे मुलांना ते सोपं सांगायचा प्रयत्न करतो, आणि मुलांना तेच पाहिजे असते. जे अवघड गोष्ट एवढं तर सिंपल सांगतात. म्हणूनच मला वाटतं केमिस्ट्री माझी जुळत गेली आणि मुलांशी जास्त अटॅचमेंट होत गेली. म्हणूनच मी माझ्या आयुष्याची केमिस्ट्री जुळू शकलो हे म्हणताना मला असं वाटतं की सर, केमिस्ट्री सारखा विषय अतिशय विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय, पण तितकाच इंटरेस्टिंग कळाल्यावर असणारा विषय, शिकवता शिकवता आपण आपल्या आयुष्याची केमिस्ट्री सुद्धा या ठिकाणी जुळवली आणि अतिशय उत्तम आपल्या आयुष्याचे रिॲक्शन आज उमटलेली आहे आणि फार सुंदर आपलं नाव या पटलावर आज आहे. सर,
एक प्रश्न या ठिकाणी आहे की आपण उच्च शिक्षित आहात आणि बऱ्याचदा असं काय असतं की एक मध्यवर्गीय एक मानसिकता असते. आपल्या सहित एक सगळ्यांची एक मानसिकता असते की एक विद्यार्थी शिकला, पुढे गेला, की आईवडिलांचं एक स्वप्न असतं मध्यवर्गीय किंवा आपण मराठी कुटुंबातलं म्हणू. आपण फारशी माणसं, मराठी माणसं व्यवसायाकडे वळत नाही असंही आपण फारसं ऐकतो, की मुलांनी नोकरी करावी, चौकोनी कुटुंब असावं, जास्तीत जास्त एक गाडी असावी, एक घर असावं, आईवडिलांची सेवा करावी, एवढं आपलं एक चौकोनी स्वप्न असतं. जर तुम्ही सरळ सरळ त्या स्वप्नाला छेद दिला, केमिस्ट्री सारख्या विषयाची आवड असून, उच्च शिक्षण असून, अंगी गुणवत्ता असून सुद्धा तुम्ही नोकरी पत्करली नाही, तुम्ही कोचिंग सारख्या बेभरोशाच्या क्षेत्रात आलात. कारण 21 वर्षाखाली एक क्षेत्र बेभरोशाचं होतं. कारण 21 वर्षाखाली शिकवणुकीला विद्यार्थी घातलाच पाहिजे असं काही वातावरण नव्हतं. हल्ली जसं पालकांना कंपल्सरी वाटतं की मुलाने तिथे गेलंच पाहिजे, जसं कॉलेजचं ॲडमिशन झालं की ट्युशनला गेलं पाहिजे. त्या काळामध्ये हे सगळं असुरक्षित असताना सुद्धा, नोकरीसारखी सुंदर संधी सोडून आपण शिकलेलं असताना सुद्धा आपण कोचिंगकडे कसे काय वळलात? खूपच चांगला क्वेश्चन. खूपच चांगला प्रश्न आहे. म्हणजे नोकरी सोडून शिक्षण कोचिंग क्षेत्रामध्ये, तर बघा, मी MSc 2001 साली पास झालो. मी नांदेडला असताना मी होम ट्युशन घ्यायचो. अच्छा. नाव पावडेवड नाक्याला माझी रूम होती. तर मी तिथं जोशी सरांचा मुलगा, त्याचे 2-3 मित्र, मी त्यांना शिकवायचो. तर माझा खर्च मी वरच्या वरीच काढायचो नांदेडला शिकत असताना होम ट्युशन घेऊन. कारण मी सहसा आपले कसं शेतकऱ्याच्या मुलाला कसं आहे, सगळं करता येते पण पैशापुढे काही चलत नाही. मी आधीच सगळं प्लॅनिंग करून ठेवायचो. आधी 3 महिन्यानंतर माझा सेटचा फॉर्म सुटणार आहे, नेटचा फॉर्म सुटणार आहे. मला म्हणजे त्याचे पैसे आधीच नियोजन करून ठेवायचो. कारण मला माहित होतं घरी एकदम जर डायरेक्ट सांगितलं आपण 1000 रुपये तर मिळणार नाहीत लवकर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी. मला आपल्या किती वेळेस भाग्यनगरच्या मी कॉर्नर किती वेळेस ते पाणीपुरीची प्लेट घेतली आणि ठेवून टाकली. मी वाटायचं जो दे यार ते 5 रुपये असतील आपले, जो दे 5 रुपये असतील असं म्हणून किती वेळेस तरी. आता ते विद्यार्थीनात प्रत्येक जण करावं लागतं बेटा, आणि आपण काही वेगळं करत नाही. खूप जण याच्यापेक्षा बिकट परिस्थिती पुढे जातात. आपलं तर ठीक आहे. मग मी नांदेड असताना होम ट्युशन घ्यायचो आणि मी MSc केमिस्ट्री पास झालो, सेट नेट पास झालो, ओपनची भरती बंद. इथं लातूरला आलो. आता ताईचं घर असल्यामुळे मग होम ट्युशन सुरू केले. होम ट्युशन सुरू केलं तर काही आमच्या पाहुण्यांचे हॉस्टेल्स होते, तर प्रत्येकाकडे जायचो. मी केमिस्ट्री आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, नेट सेट आहे, गेट आहे, मी एवढे एक्झाम क्वालिफाय झालो आहे. मग मी असं मुलांना आव्हान करायचो, माझ्याकडे या, मी तुम्हाला चांगलं शिकवतो. असं मुलं नवीन माणसाकडे येत नाहीत त्यावेळेस, म्हणजे खूप म्हणजे विदारकता व्हायची. आपण किती जरी बोललं तर येत नाहीत. कारण प्रत्येकजण जे आता RCC, आम्ही नको जरी म्हणलं RCCमध्ये, आमच्याकडे लाईन लावून थांबतात. तर त्यावेळेस असं नव्हतं सुरुवातीला करत असताना. मी पहिल्यांदा प्रायव्हेट ट्युशन सुरू केलं. मी कुणी बी शिकवायला आम्हाला नाही म्हणायचो नाही. म्हणजे असं मी दिवसभर सायकल घेऊन फिरायचो. MSc आमचे एक पाहुणे एका ठिकाणी, मी आदरणीय मालपानीच्या घरी मुलांना जाऊन शिकवायचो मी होम ट्युशन. मी एवढ्या एक्झाम क्वालिफाय होऊन सुद्धा त्यांचा सर्वेश हा माझा पहिला विद्यार्थी. त्याला मी घरी जाऊन शिकवायचो. 6 वाजता त्याच्या घरी दारात थांबलेला असायचो मी. मग त्याला 6 वाजता शिकवायचो. ती झाली पुढची बॅच, सायकल घेऊन सगळी 8वीचा विद्यार्थी असो, 9वीचा असो, 10वीचा असो, शिकवायला लागलो मी. आणि मी जे शिकवत होतो ते मुलांना खूप चांगलं समजायला लागलं. आपल्याला कळतंच ना की आता चांगलं समजायला, कारण आपण जे इतका सिंपल विषय सिंपल करून सांगत आहोत. मग हे करत असताना मला त्यावेळेस पेपरला ॲड आहे, विलासराव साहेब मुख्यमंत्री होते, पेपरला पण त्यांनी ओपनची भरती सुरू केली. मला नोकरी पण लागली. मग मला नोकरी लागल्यानंतर मी बीडचं KSK कॉलेज या ठिकाणी मी जॉबला लागलो. आणि जॉबला लागल्यानंतर मी मग लातूर बीड असं दीड तास जाणं आणि 1.5 तास येणं, तिथं अपडाऊन करून मी दररोज ट्युशन घ्यायचो. लातूरला बीडला जायचो, सकाळी 10ला पोहोचलो तिथं, 10 ते 4 शिकवायचो, 6ला 6:30ला इथं यायचो, 7:30-10 इथं संध्याकाळी ट्युशन सुरू करायचो, ट्युशन घ्यायचो. असं दररोज मी 3 वर्ष मी अपडाऊन करत होतो. बीड लातूर. बीडला ज्यावेळेस मी नोकरी जॉईन झालो, परमनंट लेक्चर होतो, तर माझं सिलेक्शन विद्यापीठ तर्फे झालं होतं, परमनंट लेक्चर होतो. तर त्यावेळेस मी थांबलो नाही, कारण लातूरला यायचो, शिकवायचो. माझ्याकडे ज्यावेळेस 22-23 मुलं बीडला असताना जॉईन असतील, तर मी पाहिलं की पुढच्या नोव्हेंबरला बॅच सुरू झाली, 400 मुलं झाली त्या 22-23. म्हणजे ते मला, आणि एक हॉल होता, मुलं अक्षरशः मी 3rd फ्लोअरवर शिकवायचो, मुलं खाली ग्राउंड फ्लोअरला बसायची. मी त्यांना दिसत पण नव्हतो. मुलं पाण्याच्या टाकीवर चढून बसायची वरी मला ऐकत. माझं म्हणजे इतका मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिला. म्हणजे बीडला करत असताना मग बीडची नोकरी सोडलो, पुन्हा उमरग्याला जॉईन झालो विद्यापीठातर्फे. म्हणजे बघा, त्याच्या आधी देवगिरी कॉलेजला सिलेक्शन झालं होतं, पुन्हा कीर्ती डुंगरसे कॉलेज मुंबई, माटुंग्याला सिलेक्शन झालं होतं, क्रांतीवीर VN नाईक कॉलेज नाशिक या ठिकाणी लेक्चर म्हणून सिलेक्शन झालं होतं. कारण त्यावेळेस सेट नेट क्वालिफाईड खूप कमी मुलं असायचे केमिस्ट्री विषयामध्ये.
त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं होतं. तर बीड जवळ म्हणून बीडला जॉईन केलं होतं ना, बीडपेक्षा उमरगाजवळ उमरग्याला जॉईन केलं. पुन्हा नंतर मी माझी इच्छा होती नोकरी सोडून द्यावं. वडिलांना म्हणायचो, वडील म्हणायचे ट्युशन काय गाजराची पुंगी आहे, वाजलं तर चलते, काय करायचं ट्युशनचं काय कराय असं वडील म्हणायचे. कारण तुम्ही म्हणल्यासारखं त्यावेळेस ट्युशनला एवढी क्रेज नव्हती. हो ना. मग पुन्हा नंतर उमरग्याला जॉईन झालो. पुन्हा वडील माझे थांब लग्न होईपर्यंत राहू दे असं वडील मला मुलगी चांगली मिळते असं म्हणायचे वडील मला, थांब म्हणायचे. मी वडिलांना म्हणायचो. मी उमरग्याला जॉईन झाल्यानंतर पुन्हा लग्नही झालं माझं. आणि पुन्हा मग घरी मग ते मॅडमनी माझ्या बायकोनं पाहिलं की माझी ओढ आता. आणि ते म्हणजे मी तिला विचारलं, आता आपण नोकरी सोडून दिलेलं बरं, कारण खूप इथं 6-7 तास शिकवावं लागतं, पुन्हा कॉलेजमध्ये 7-8 तास जॉब करावा लागतो आपल्याला. मग मी आमचे आदरणीय गरुड सर प्राचार्य उमरग्याचे त्यांना सरला म्हणलो, सर मी असं ट्युशनमध्येच करिअर करावं म्हणतोय. सर म्हणले काही हरकत नाही, तुझं चांगलं नाव आहे, चांगलं नाव पण झालं होतं, तर तू करू शकतोस. मग मी नोकरी सोडून दिली आणि क्लासमध्ये आलो. मग पुन्हा क्लासमध्ये आलो पण मागं बघायची गरज पडली नाही. सर निश्चितच तुमच्या करिअरकडे एक दृष्टिक्षेप जर टाकला तर तुमचं करिअर काय एका शहरात घडलं नाही, अनेक शहरांमध्ये तुम्ही मुसाफिरी केलेली आहे, अनेक शहरात आपण फिरलेले आहात आणि बऱ्याच ठिकाणचा तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही वेगवेगळ्या शहरांची नावं या ठिकाणी घेतली. मला असं वाटतं की माणसाचा जसा स्वभाव आहे त्याचं प्रतिबिंब त्याच्या व्यवसायात नक्कीच उमटतं. तुमची वेगवेगळ्या शहरांमध्ये मुसाफिरी करण्याची जी सवय म्हणा किंवा आवड म्हणा ती कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा आली, RCCच्या या इन्स्टिट्यूटमध्ये आली. म्हणून आपण लातूरपेक्षा वेगळ्या शहरांमध्ये, नांदेड आणि इतर शहरांमध्ये आपल्या या ठिकाणी शाखा आहेत. माझा प्रश्न याच अनुषंगाने आहे की लातूरमध्ये RCCने एक फार मोठं विश्व उभं केलं, लोकांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आणि विद्यार्थ्यांना आपलासा वाटणारा क्लास, जसं तुम्ही मगाशी एक फार सुंदर वाक्य या ठिकाणी म्हणालात की मी केमिस्ट्री विद्यार्थ्यांच्या डोक्यात नव्हे तर हृदयात जावी असा प्रयत्न करतो. तर लातूरकरांच्या हृदयात उतरलेली केमिस्ट्री नांदेड आणि इतर शहरांमध्ये नेण्यामागे काय उद्देश होता? खूप चांगला प्रश्न विचारलात. मी लातूरमध्ये 2002 साली मी क्लास सुरू केला. 2001 साली मी होम ट्युशन घेत होतो. मी पहिलं 1 वर्ष 2002 साली सुरू केल्यानंतर 2002 पासून जो विद्यार्थी लातूरमध्ये केमिस्ट्री पहिला येतो ही बिलॉंग टू द रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस. जो विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला येतो ही बिलॉंग टू द रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस. मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय, पहिल्या वर्षापासून जो लातूरमध्ये मुलगा पहिला यायला लागला तो रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचाच. हे मला इथं याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला, आम्ही करून घेतलं प्रामाणिक प्रयत्नाला. मग मी हे करत असताना, लातूरमध्ये शिकवत असताना माझी केमिस्ट्री म्हणजे खूप विषय सिंपल करून सांगायचो, सुपर ट्रिक मी मुलांना सांगायचो. हे कसं हे म्हणायचं, ही पुस्तकी ही बुक लँग्वेज, आता ही मोठे अक्षर लँग्वेज आहे का, मी असं मुलांना सांगायचो शिकवत असताना. आणि हे प्रसिद्धी लातूर नांदेड आता जवळ असल्यामुळं मुलांना व्हायची. तिकडल्या खूप साऱ्या पालकांचे आम्हाला फोन यायचे. आदरणीय डॉक्टर कुलकर्णी म्हणून औरंगाबाद नांदेडला आहेत, कुलकर्णी मॅडम, ती मला खूप म्हणायच्या की तुम्ही नांदेडला एखादी ब्रांच काढा. पालकांचा खूप आम्हाला फोन यायचे, मेसेज यायचे, सर तुम्ही आमच्या नांदेडला बायोलॉजी आहे चांगलं, आता तुम्ही केमिस्ट्री आमच्याकडे सुरू करा, केमिस्ट्री सुरू करा. आणि खास पालकांच्या आणि मुलांच्या आग्रहास्तवच आम्ही नांदेडला ब्रांच ओपन केली. नांदेडला गेल्यानंतर मला वाटते असं कोणत्याच भारतातल्या क्लासला झालं नसेल एवढा रिस्पॉन्स नांदेडला. नांदेडला गेल्यानंतर आम्ही 2 दिवसामध्ये 40 डेमो घेतले होते. 3 दिवसामध्ये 40 डेमो घेतले होते आम्ही. एका मुलाला एकदाच फक्त बघता येईल आम्ही कसं शिकवत होते. म्हणजे त्यावेळेस मी आमचे SS राव सर, नांदेडची टीम, कृष्णा सर असतील, त्यावेळेस मी आणि SS राव सर त्यावेळेस डेमो घ्यायचो आम्ही. 40 डेमो घेतले होते आम्ही. आणि अक्षरशः आमचं फक्त बॅनर म्हणजे आम्ही क्लासचा बॅनर टाकलं होतं तर 5000 मुलं फक्त पाहायला आले होते. असे रश इतकं विचारूच नका, लाईन लावून नुसतं डेमो घ्यायला, म्हणजे आम्ही कसं शिकवतो, म्हणजे RCCमध्ये मोठ्यावर सर कसं शिकवतात, त्याची टीम कशी शिकवते हे पाहण्यासाठी इतका ट्रेमेंडस रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे असं मला वाटते तसा रिस्पॉन्स म्हणजे काय ते पूर्वजन्माची पुण्य असेल किंवा नांदेडकरांनीच मला केमिस्ट्री शिकवली ते मला वापस करायची असेल. इतका मुलांनी रिस्पॉन्स दिला की अफलातून. आम्ही इमॅजिन केलं नव्हतं. आम्ही मुंडे सरांकडे गेलो तेव्हा त्यांचा हॉल मागत, आम्ही त्यांना त्यांचा मागचा हॉल मागितला होता, फक्त रेंटनं आम्ही ते छोटा हॉल द्या सर म्हणून. आणि जर आम्हाला लागली तरी तुमची बिल्डिंग फक्त आम्हाला काही दिवसापुरती आम्हाला रेंटनं द्या. पण काय करतो, त्यांची ती बिल्डिंग भरली, शेजारची बिल्डिंग बांधून ती भरली. आज नांदेडमध्ये जवळपास 3 ते 4 बिल्डिंग आम्ही म्हणजे त्या ठिकाणी क्लास घेतो होतो आम्ही. हे सगळं म्हणजे आपण प्रामाणिकपणे करत असल्या कामामुळं. पुन्हा नंतर औरंगाबादचे खूप फोन यायला लागले.
कारण औरंगाबादला कनेक्टिव्हिटी, नांदेड लातूरच्या कंपॅरिझनमध्ये कसं आहे, नांदेडला कनेक्टिव्हिटी चांगली आहे, रेल्वे आहे, एअरपोर्ट आहे, पाण्याची चांगली सोय आहे. आणि आणि पुन्हा औरंगाबादची जी मुलं आहेत त्यांचे फोन यायला लागले मला, खानदेशामध्ये तिकडून जळगाव आहे म्हणा, इकडचे विदर्भमधले म्हणा काही फोन, असे सगळे सर औरंगाबाद आम्हाला कनेक्टिव्हिटी, कारण लातूर नांदेडची कॅपॅसिटी संपली. आता नांदेडमध्ये जागा मिळत नाहीये, लातूरमध्ये राहायला जागा मिळत नाहीये, इतकी म्हणजे मुलांना हॉस्टेल्स फुल आहेत, रूम्स मिळत नाहीयेत, क्लासपासून 5-5 किलोमीटर लांब जावं लागतं मुलांना. पर त्यामुळे आता एक मोठं शहर पाहायला पाहिजे की ज्यामुळं म्हणजे मुलांना आणखी चांगली आपल्याला देता येईल, आपली चांगली सेवा करता येईल. हे शिक्षण आहे. एक शिक्षण म्हणजे मी सांगतोय, जरी आम्ही फीस घेऊन शिकवत असलो आणि फीस घेऊन शिकवत असताना सुद्धा आम्ही खूप साऱ्या मुलांना सवलती देतो. गरीब मुलांची फीस आम्ही भरतो, MBBS लागेल हे आम्ही सामाजिक कार्य करतोच, परंतु एक सेवा म्हणून काम करतो. कारण बघा ना, घरात एक जर डॉक्टर बनला, आपल्या पाहुण्यामध्ये एखादा डॉक्टर बनला तर 7 पिढ्या बघायची गरज पडतो. एखादा टॉप इंजिनियर बनला तर 7 पिढ्या बघायची गरज नाही पडत. माझी तीच इच्छा आहे की आमची परिस्थिती झाली पण आपल्या गरिबांची परिस्थिती पुढे व्हायला पाहिजे. आपण आपल्या शिक्षणासारखं पवित्र आपण काम करत आहोत. माणसानं फाटके तुटके कपडे घालावेत, माणसानं उपाय झोपावं चालेल, पण शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे. नक्कीच लातूर नंतर औरंगाबाद, नांदेड नंतर औरंगाबाद, आम्ही याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत सध्या. निश्चित सर, शिक्षण माणसाला, मी जसं मगाशी म्हणालो की शिक्षणासारखं शस्त्र आपल्या हातात असेल तर आपण प्रचंड या ठिकाणी प्रगती करू शकतो. आणि आपल्या मुलांना किंवा जी गरिबाची मुलं आहेत, साधारण परिस्थितीमध्ये वाढलेली मुलं आहेत, ज्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, तुम्ही सांगितलं की अशा मुलांकडे एकच गोष्ट असते, ती म्हणजे शिक्षण, ज्यांचं आयुष्य बदलण्यासाठी. सर, आपण देशभरामध्ये टॉप रिझल्ट दिलाय, देशभरामध्ये संपूर्ण देशात आपला टॉपचा रिझल्ट होता आणि त्याची चर्चाही भरपूर या ठिकाणी झालेली आहे. आणि आपल्या क्लासेसमधून हजारो विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि खास करून वैद्यकीय प्रवेशाचं, मेडिकलचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आपल्या ह्याच्याकडून. अनेक वर्षांपासून ही परंपरा आहे. आता 21वं वर्ष आहे. मी जसं मगाशी म्हणालो की 21वं वर्ष हे तारुण्याचं असतं, नव्या नवाळीचं स्वप्नांचं असतं. आणि RCC आता ऐन तारुण्यात आहे. अर्थात ऐन तारुण्यात माणूस असला की त्याच्याकडून अपेक्षाही जास्त असतात लोकांना आणि त्याचा एक सळसळता उत्साह असतो. RCC मध्ये सुद्धा हीच भावना आहे सध्या. आपल्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचा लोंढा या ठिकाणी आहे आणि दिवसेंदिवस त्याची मागणी वाढते आहे आणि आपला रिझल्टही या ठिकाणी काय म्हणू की यशोशिखर गाठतो आहे. सर, मार्केटमध्ये अनेक क्लासेस आहेत आणि स्पर्धाही प्रचंड आहे, कारण 21 वर्षामध्ये तुम्ही स्पर्धेचा चेहरा पण बघितला, जसा आपण इन्स्टिट्यूट क्लासेसचे चेहरे बघितले, ती स्पर्धाही आपण बघत आलात. पण आज RCCचं वेगळेपण आहे, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात वेगळी एक त्याची इमेज आहे. त्या वेगळेपणाचं गमक काय आहे, किंवा RCCच्या यशामागचं गमक काय आहे, किंवा इतरांपेक्षा आपली वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत की जे आजपर्यंत आपण एवढा नावलौकिक टिकून आहात? RCC रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस, मला आठवत आहे जस्ट पहिल्यांदा आम्ही रेणुकाई केमिस्ट्री क्लास लिहितो ना, बॅनर, एक पत्र्याचं बॅनर बनवलं होतं. मी माझ्या सायकलला बांधून घेऊन गेलो होतो लावण्यासाठी त्यावेळेस, म्हणजे इन द इयर 2002 मध्ये बॅनर. असं वाटलं होतं मी रेणापूरचा प्रॉपर आहे, रेणुका मातेचं खूप मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी, देवीचा आशीर्वाद आहे, आणि म्हणून रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस या नावाने मी क्लास सुरू केला. आणि 17-18 वर्ष मी एकटं केमिस्ट्री सर्व शिकवली. आणि पुन्हा नंतर मला कळायला लागलं की केमिस्ट्रीमध्ये आपण चांगला रिझल्ट देऊ शकतो. फिजिक्स आणि बायोलॉजीमध्ये सुद्धा आपण त्या तोडीस काय आणखी काय करता येते का, कारण पालकांची मुलांची धावपळ व्हायला लागली. हा क्लास सुटला की तो क्लास, त्या क्लासला की तो क्लास, मुलांना एकत्र एक्झाम देता येत नाही आहेत. पण नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आलेल्या आहेत, नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन आपल्या समोर उभा टाकलेलं आहे. काय बायोलॉजी सुरू केलं. आणि RCCचं वेगळं पण म्हणजे काय, आम्ही कुठलाही टीचर घेतला, आम्ही त्याला आधी पहिल्यांदा ट्रेनिंग देतो RCCमध्ये. देश पातळीवर नामवंत टीचर तरी उभा केला RCC मध्ये, म्हणजे लातूर किंवा नांदेड पॅटर्नमध्ये तो टिकत नाही, हे मला त्या आवर्जून सांगावं असं वाटतं. मुलांना खूप शून्यातून आणि खूप बारकाईनं शिकवावं लागतं. इथं म्हणजे आपल्याकडे कसं ग्रामीण भागातली मुलं आहेत, काही मुलांचा बेस असतो, हे खूप म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे शिकवत असताना आम्ही त्याला ट्रेनिंग देतो पहिल्यांदा. आम्ही काय करतो, मुलांना आधी सगळ्यात महत्त्वाचं आवड निर्माण झाली पाहिजे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, याच्यावर आमची पूर्ण टीम काम करते. पण आमचं RC स्टडी मटेरियल असेल, आमच्या RC वीकली एक्झाम असतील, आमच्या RC DPP असेल, डेली प्रॅक्टिस प्रोग्राम, म्हणजे एखादं बीट शिकवलं त्याच्यावर आम्ही त्याला DPP देतो, म्हणजे MCQs लगेच ते सॉल्व्ह करून घेणं. आम्ही पहिल्यांदा हे करण्याच्या आधी आम्ही पूर्ण आधी कोट्याला गेलो,
हैदराबादला गेलो, तिथलं नॅशनल लेवलच्या ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या सगळ्या नोट्स आम्ही आणल्या. जे ब्रँडेड क्लासेस आहेत, ब्रँडेड टीचर्स आहेत, त्याच्या सगळ्या नोट्स आणल्या. त्याचा आम्ही बारकाईनं अभ्यास केला. त्याच्या आम्ही पुन्हा दर्जेदार नोट्स बनवल्या. जवळपास आम्ही RCCमध्ये आज 82 टीचर्स आम्ही काम करत आहोत. आज 82 टीचरची मेहनत आहे, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद मिळून. त्या पुन्हा याच्या चांगल्या नोट्स तयार झाल्या, इफेक्टिव्ह स्टडी मटेरियल तयार झालं, DPP तयार झाल्या. पुन्हा आम्ही शेवटी मुलांसाठी नीट सारथी प्रोग्राम राबवतो. नीट सारथी म्हणजे पूर्ण 1 शॉर्ट रिव्हिजन आम्ही त्या टॉपिकमध्ये करत असतो त्या विद्यार्थ्यांना. आमचे जेवढे टॉपिक्स आहेत जवळपास 96 टॉपिक्स आहेत पूर्ण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणून. ते 1 शॉर्ट आम्ही रिव्हिजन घेतो. पुन्हा नंतर आम्ही ईगल व्ह्यूज देतो. ईगल व्ह्यूज म्हणजे काय करतो, समजा आता एखादा मेन टॉपिक आहे, त्यातले कोणत्या आर्टिकलवर जास्त प्रश्न पडतात, मोजके तेच आर्टिकल काढायचे. ते आर्टिकल मग त्याला चिट्स मुलांना क्वेश्चन्स बनवून द्यायचे त्याचे. पुन्हा नंतर आम्ही माइंड मॅप बनवतो. माइंड मॅप म्हणजे आपण एखादा MPSCचा अभ्यास करताना, UPSCचा अभ्यास करता असताना एकदा टॉपिकचं चांगलं प्रिपरेशन झालं, एका पेजवर कशा नोट्स आणतात, आम्ही त्या माइंड मॅप्स तयार करतो आणि ते माइंड मॅप्स आम्ही मुलांना देतो. मुलांनी फक्त ते वाचायचं, संकलन पूर्ण एकत्र संकलन करतो. पूर्ण ते NCERT बुकचं पूर्ण आर्क बाजूला काढून ते मुलांनी वाचायला पाहिजे. माइंड मॅप्स आहेत, ईगल व्ह्यूज आहेत. पुन्हा आमचं डू ऑर डाय. शेवटी आम्ही काय करतो, एक्झामच्या आधी 15 दिवस आधी प्रत्येक टॉपिकवर 40-40 MCQ इम्पॉर्टंट काढून देतो. डू ऑर डाय म्हणून काढतो आम्ही त्याला. मग ते मुलाकडनं आम्ही करून घेतो. पण नंतर फॉर्म्युलाची चार्ट बनवून देतो आम्ही. हे असं मुलांना सारखं म्हणजे नवीन स्टडी मटेरियल. आणि दरवर्षी आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही असं एक वर्ष झालं नाही की RCCनं तेच स्टडी मटेरियल पुढल्या वर्षी ठेवलं म्हणून. दरवर्षी आम्ही मॉडिफाय करत राहतो. त्यामुळं कसं, आणि सगळ्यात महत्त्वाचं वीकली एक्झाम, याच्यामध्ये एवढी मुलांची प्रॅक्टिस होते की शेवटचा नीटचा पेपर होतो त्यात मुलं बाहेर हसत सर म्हणजे खूपच पेपर सोपा गेला, आम्हाला RCCमध्येच सगळे क्वेश्चन दिसले बस. आणि आत्म्यातून काम करतो मी RCCमध्ये सगळ्या परिवाराला पहिल्यांदा आम्ही एक शपथ घ्यायला होतो, आपलं दैवत विद्यार्थ्या जीवनाशी कधी खेळायचं नाही. विद्यार्थी खूप प्रामाणिकपणे काम करायचं आपल्याला. कारण जे काही आपल्याला आज विद्यार्थी फीस भरतात त्याचं आपण अन्न घेतो, ते खातो आणि तेच ब्लड आपल्या शरीरात फ्लो होत आहे. त्यांच्या जीवनाशी कधी खेळायचं नाही. जो माणूस एज्युकेशन देऊन विद्यार्थी जीवनाशी खेळेल त्याच्या अंगात किडे पडतात. या धर्तीवर आम्ही काम करतो आणि जे बेस्ट आपल्या देवानं जेवढी बुद्धी दिली ते 100% आम्ही द्यायचा प्रयत्न करत असतो. निश्चित सर, तसं बघायला गेलं तर शिक्षणाचं क्षेत्र हे फार पवित्र जसं तुम्ही म्हणालात, पण मला असं वाटतं की नोबेल प्रोफेशन आहे आणि फार मोठी गोष्ट आहे या क्षेत्रामध्ये की आपण काम करतो आहोत आणि अनेकांचे आयुष्य आपण याच्यातून घडवू शकतो. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. सर, तुम्ही फार सुंदररित्या सांगितलं की RCC वेगळेपण RCCचं काय आहे आणि मला असं वाटतं की या वेगळेपणामुळेच आपले अनेक विद्यार्थी आज MBBSला पात्र होऊ शकतात. वैद्यकीय प्रवेशाचं विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मी आकडेवारीत फार जाणार नाही कारण तुमचा हजारोंचा आकडा दरवर्षी असतो, मला प्रवेशाचा माहिती आहे. पण एक निश्चित विचारेन की 2021 मध्ये 1500च्या आसपास आपले विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले होते. नुकतीच नीटची परीक्षा झालेली आहे, निकाल आपल्याला अपेक्षित आहे. तर 2022 नीटच्या निकालाकडून आपल्याला काय अपेक्षित आहे? मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतंय की RCCने कसं मॉडिफाय करत गेलं. RCC 2017 पर्यंत मी एकटा शिकवायचो. 2017 पासून टीम तयार केली. आज आम्ही जवळपास 82 प्रोफेसर्स आम्ही काम करत आहोत RCCमध्ये, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद मिळून. ज्यावेळेस पहिलं लॉकडाऊन झालं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये 17-18 मार्चला पहिलं लॉकडाऊन होतं आणि पूर्ण देशामध्ये 25 मार्चला असं लॉकडाऊन लागू झालं होतं. तर मी आदरणीय लातूरचे जे कलेक्टर साहेब G. श्रीकांत साहेब होते, मी ते माझे मित्र असताना भेटायला गेलो. सर लॉकडाऊन, कारण पहिल्यांदा असे लॉकडाऊन वगैरे शब्द ऐकलं. तुम्ही स्वतःच्या घराच्या बाहेर पडू नका, कुणाला बोलू नका, हे असलं कधी आपण ऐकलंच नव्हतं. कारण पहिल्यांदा कुणालाच माहिती पुढे काय होणार आहे. मी साहेबांना भेटायला गेलो, त्यांना व्हिजन असतं, त्यांना आयडिया असतात पूर्ण. सर असं लॉकडाऊन आहे, काय आहे, कसं होईल? सर म्हणले मोठे होकर 3 महिने तरी लॉकडाऊन ओपन होणार. मी पटकन बापरे शॉकच बसला मला. मी पटकन आला. आधी सगळे म्हणजे ऑनलाईनसाठी जे मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचा बारकाईने अभ्यास केला आणि पुढच्या 2 दिवसात मी ते सगळं इम्प्लिमेंट करून घेतलो आधी आपल्या क्लासमध्ये. म्हणजे आम्ही ते रेकॉर्डिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ज्या नॅशनल लेवलवर चालतात त्या दर्जाचे कॅमेरे, त्या दर्जाचं रेकॉर्डिंग झालं पाहिजे, ही आमची इच्छा होती की आवाजामध्ये क्लिअर असला पाहिजे. कारण बघा, पिक्चर किती जरी चांगला असला तर समजा आपण एखाद्या मुलाला म्हणला, कारण आम्ही दररोज 6 व्हिडिओ टाकायचो. 6 व्हिडिओ म्हणजे 2 पिक्चर. एखाद्या माणसाला म्हणलं की बाबा तू दररोज 2 पिक्चर बघ, माणूस काय 1 दिवस बघेल, 2 दिवस बघेल, 4 दिवस बघेल, 8 दिवस बघेल, लईच म्हणजे त्याला उत्साह असेल तर 10 दिवस बघ, तुझे पिक्चर तूच बघ. हो ना, तो बघू शकतो. विद्यार्थ्याला तर आम्हाला वर्षभर टिकून ठेवायचं, पुढचे 3 महिने कमीत कमी टिकून ठेवायचं आणि मग त्या लेवलचं काही करता येते का चांगलं, त्यात मुलाला आवड निर्माण होईल.
मग आमची टीचिंग स्टाईल असेल, या गोष्टी असेल, सगळ्या आम्ही त्या ऑनलाईनच्या दृष्टीने मॉडिफाय करत गेलो, इनोव्हेटिव्ह सगळ्या गोष्टी करत गेलो. कारण पहिल्यांदा आम्ही जस्ट कॅमेऱ्यासमोर थांबलो, कारण आम्हाला ऑफलाईन सवय होती, कुणीच नाही कॅमेऱ्यासमोर. आम्ही जोक मारलो तर कॅमेरामध्ये हसायचं नाही, कधी कधी ते आम्हाला मानसिक टेन्शन यायचं, पुन्हा परत रिटेक कर, परत रिशूट कर, असं आमचं नवीन नवीन असं चालायचं. आणि मला वाटतं हे जर हे लॉकडाऊन झालं नसतं, मला वाटतं 50 वर्ष मी जी पुढे गोष्टी केलं नसतो, ते 50 वर्षांच्या आधी मला करावं लागलं. ते म्हणजे खरंच आपण त्याला संधी म्हणून पाहिजे असं मला वाटतंय. आणि जसं भारत स्वतंत्र झाला होता, तसं केमिस्ट्री विषयामध्ये हे जे नॅशनल लेवलची एक्झाम आहे, PMT एक्झाम, ह्याला आउट ऑफ मार्क कधी पडले नव्हते. आणि पहिल्यांदा आउट ऑफ मार्क पडले केमिस्ट्री विषयामध्ये, आउट ऑफ 180. ऋषिकेश हुडगे हा विद्यार्थी पहिला आला. म्हणजे बघा, भारत एका साईडला आणि RCC म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदाच केमिस्ट्री विषयात आउट ऑफ मार्क पडतोय. आणि त्यावेळेस आमचं काही फिजिक्स बायोलॉजी आणखी नव्हतं एवढं म्हणजे असं. आणि आम्ही स्ट्रॉंगली मग ते पुढे केलं. 2020 मध्ये जवळपास 1250 पेक्षा जास्त विद्यार्थी MBBSला ॲडमिशन्स घेतले. MBBSला जागा किती आहेत? गव्हर्नमेंटच्या 28 जागा आहेत. गव्हर्नमेंटच्या 28 आहेत आणि प्रायव्हेट आणि ओपन धरल्या तर 6000 जागा आहेत. तर आणि 2021 मध्ये सुद्धा 1557 MBBS विद्यार्थी लागत आहेत. म्हणजे मला वाटतं हे एक मिरॅकल आहे. म्हणजे महाराष्ट्रात जागा एवढ्या कमी, जवळपास 25-30% 40% जागा RCC, लातूर, नांदेडमधून भरल्या जातात. हे म्हणजे खूप म्हणजे ह्याची मला वाटतं अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्याची मेहनत, त्याची तळमळ, आम्ही करून घेते प्रामाणिक प्रयत्न, या सगळ्याची सांगड एकत्र येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथे ही गोष्ट मुद्दाम आवर्जून सांगावीशी वाटते की RCC मध्ये जो आम्ही पॅटर्न राबवतो, जे प्लॅनिंग करतो आणि जे मुलाकडनं करून घेतो, सारखं मुलांच्या वेगवेगळ्या बॅच काढणं, कॉम्पिटिशन निर्माण करणं, त्याच्यामध्ये तुला अर्जुना बॅच आहे, सुपर फोटॉन बॅच आहे, सुपरनोवा बॅच आहे, लक्ष्य बॅच आहे, तपस्वी बॅच आहे, तेजस्वी बॅच आहे, अशा आम्ही काय करतो, अशा बॅचेस करतो. ते कॉम्पिटिशन लावणं मुलामध्ये, तुला हे करायला पाहिजे, पुन्हा मुलाच्या बारीक बारीक तू कुठं कमी पडतोस त्याच्या बारकाईने अभ्यास करणं, त्याचं DSP सेक्शन असेल, एखाद्या मुलाला वर्गात समजलं नाही तर DSPला जा, तिथं फिजिक्सचे 4 टीचर बसून असतात, केमिस्ट्री बसून असतात, बायोलॉजी बसून असतात, त्यांच्याकडून तो डाऊट सॉल्व्ह करून घेणं, हे केल्यामुळं याचा एक एकत्रित रिझल्ट यायला लागला. आणि आज लातूर, नांदेड म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण महाराष्ट्र बदलला. अहो लातूर आहे केवढं, नांदेड आहे केवढं, मुंबई पुण्यासारखा एक रोड पण नाही आपल्याला, एवढे छोटे गाव आहे ते. तसं नांदेड लातूरच्या कमी डबल मोठं आहे, परंतु लातूरला तर मला वाटतं पुणे मुंबईसारखा एक रोड पण नाही. इकडे 5 मिनिट, इकडे 5 मिनिट पाहिलं लातूर संपून जाते. एवढ्या छोट्या गावामधनं एवढा मोठा रिझल्ट येणं, याच्या मागचं मग लातूर पॅटर्न तर काय खूप मोठा इतिहास आहे. शाहू कॉलेज असेल, दयान कॉलेज असेल, महात्मा बसवेश्वर कॉलेज असेल, म्हणजे स्कूलमध्ये देश केंद्र, केशवराज, यांचा एक पॅटर्न आहे. आणि त्या पॅटर्नमध्ये मला काम करायला मिळतंय, मला चांगला रिझल्ट देता येते, मुलांच्या भवितव्य चांगल्या प्रकारे आम्हाला म्हणजे त्याचं घडणार आहे, त्यात आम्हाला मदत करता येते, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. निश्चित सर, आपण लातूर पॅटर्नचा आता एक ओझरता उल्लेख केला. तुम्ही मुळात लातूरमध्ये तुमचं ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात केल्या आणि लातूर पॅटर्न मला वाटतं की केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतभरामध्ये लातूर पॅटर्नची एक फार वेगळी चर्चा झाली होती. आणि कुठल्या शहराच्या नावाने कधी अगोदर पॅटर्न असा तयार झाला नव्हता. जसं RCCने जसा इतिहास केला की देश स्वतंत्र झालं तेव्हापासून केमिस्ट्री विषयामध्ये 100 गुण हे कुठल्याच विद्यार्थ्याला नव्हते, तसा इतिहास आहे. 180 हां, तर लातूरने जो पॅटर्न शिक्षणामध्ये केला असा कुठल्याही शहराच्या नावाने पॅटर्न कधीच नव्हता. तर त्या पॅटर्नला तुम्ही अगदी जवळून बघितलेला आहे. एक वेगळा प्रश्न म्हणून लातूर पॅटर्न बद्दल थोडंसं काय सांगाल? लातूर पॅटर्न म्हणजे मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो, मी नॅशनल एवढ्यात पहिला आलो गोल्ड मेडलिस्ट, त्यावेळेस आम्हाला जे नॅशनल टॉपर्स आहेत जे भारतामध्ये त्या विद्यार्थी टॉपर्सला आम्हाला बोलवलं होतं मध्ये. त्यावेळेस मला हा प्रश्न विचारला होता, यू आर फ्रॉम लातूर, तर व्हॉट इज लातूर पॅटर्न. म्हणजे मला आवर्जून म्हणजे ती उत्सुकता आजही 2001 म्हणजे मी घेण्याच्या आधी, म्हणजे माझा क्लास तेव्हा सुरूही झाला नव्हता, तर त्यावेळेस मला 2001 साली हा प्रश्न विचारला होता मला, व्हॉट इज लातूर पॅटर्न. लातूर पॅटर्नची म्हणजे कसं, सगळ्यात महत्त्वाचं काय तर दयान कॉलेज असेल, शाहू कॉलेज असेल, ह्यांनी जी मेहनत करून घेतली सुरुवातीला मुलाकडनं. लातूर पॅटर्न म्हणजे काय, लवकर सिलेबस संपवणं. म्हणजे समजा दरवर्षी मॅक्झिमम ठिकाणी काय करतात, जूनला सिलेबस सुरू होतो. इथे लातूरला पहिलं काय व्हायचं, मार्चला सिलेबस सुरू करायचं, ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरला सिलेबस संपवायचं आणि पुढचे एक्झाम मार्चला असते. पुढचे 6-7 महिने दररोज एक्झाम घ्यायची आणि प्रॅक्टिस करून घ्यायची. ज्यावेळेस बोर्डची एक्झाम होती त्यावेळेस म्हणजे लवकर सिलेबस संपवणं आणि खूपदा प्रॅक्टिस करून घेणं मुलाकडनं. अक्षरशः बीट वाईज एक्झाम्स, सेक्शन वाईज एक्झाम, टॉपिकच्या
एक्झरसाइज वाईज एक्झाम असे जे पॅटर्न ते राबवत गेले, मला वाटतं त्याचं फलित की कारण एवढी प्रॅक्टिस करून घेतली, एवढी 6-6 महिने जर तुमचे एक्झाम होत असतील आणि शेवटी पेपर त्यातलाच पडणार आहे, म्हणजे एक्झरसाइज त्यातले प्रश्न पडणार आहे. त्या मुलांना इथली एक्झाम तिथली एक्झाम पुन्हा पेपर चेकिंग असेल, ते पेपर चेकिंगचं मॉडेल्स ज्या बोर्डची एक्झाम होत्या वेळेस ते पेपर चेकिंग करून ते मुद्दा डाऊट सांगणं, ह्या क्वेश्चनला अर्धा मार्क आहे, तुझा अर्धा मार्क इथं गेला, हे जे 6-6 महिने मुलाची प्रॅक्टिस व्हायची, त्याचं फलित असं झालं की आज म्हणजे आवर्जून मला सांगावंच वाटते, RCC पण आहेच, पण आज असं महाराष्ट्रात प्रत्येक पहिल्या विद्यार्थी मग दुसरा विद्यार्थी MBBS ला ऍडमिशन घेणार असेल लातूरचा असतो, पहिल्या विद्यार्थी मग दुसरा इंजिनिअरिंगला ऍडमिशन असेल लातूरचा असतो, इथं मला आवर्जून सांगावं असं वाटतं नांदेडचा असतो. याचं हे फलित असं होत गेलं. आज एक म्हणजे खूप मोठा पॅटर्न म्हणून पुढे येतोय. आज नॅशनल जे लेवलचे जे क्लासेस आहेत, मोठमोठे कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, ते नांदेडला येत आहेत, ते लातूरला येत आहेत. हे एक दबदबा तयार झाला पूर्ण भारतामध्ये लातूर पॅटर्नचा, नांदेड पॅटर्नचा. नक्कीच सर, जो पॅटर्न लातूरने घडवलेला आहे तो आजही तुम्ही म्हणालात की त्यावेळी प्रश्न विचारला होता, 21 वर्षानंतर सुद्धा त्या प्रश्नाची उत्सुकता कायम आहे. मला असं वाटतं की लातूर पॅटर्नचं यश आजही लोकांच्या मनामध्ये कायम आहे. सर, आपण एक मोटिवेशनल स्पीकर आहात, फार सुंदर आपण बोलता, हजारो विद्यार्थी आपल्याला ऐकायला सुद्धा जमतात. जसं केमिस्ट्रीमध्ये आपण उच्चांक केला तसं आपलं स्पीच ऐकायला, आपलं भाषण ऐकायला सुद्धा हजारो विद्यार्थी जमतात आणि फार विद्यार्थी प्रेरितही त्यातून होतात. मला असं वाटतं की तुमचा एक तो प्लस पॉईंट आहे. कदाचित शिक्षण क्षेत्रामध्ये असेल किंवा संघर्षातून तुम्ही आल्यामुळे तुमचं जगणं तुमच्या शब्दातून कदाचित व्यक्त होत असावं आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असावं, म्हणून विद्यार्थी तुम्हाला ऐकतात. यासोबतच कुठल्याच क्लासेसने न केलेला किंवा देशभरात कोणीच न केलेलं पालकांचं डाऊट सेशन ज्याला म्हणू, किंवा असं अगदी वर्ग वगैरे नव्हे, पण कायम पालकांना तुम्ही डाऊटसाठी अवेलेबल असता. पालकांशी जशी विद्यार्थ्यांशी तुमची नाळ जोडलेली आहे तशी पालकांची सुद्धा आहे. तर त्या विद्यार्थ्याने आणि त्या पालकांना जेव्हा विद्यार्थी ॲडमिशन घेतो तेव्हा त्याची मानसिकता अभ्यासाची असतेच, पण तो विद्यार्थी ज्यावेळी घरी जातो त्या प्रत्येक विद्यार्थ्याला तसं वातावरण घरी मिळेलच असं नाही, किंवा प्रत्येक पालक विद्यार्थ्याला त्या पद्धतीने ट्रीट करेल किंवा तसं बघेलच असं नाही, कारण काही ठिकाणी तसं वातावरण नसतं आणि बऱ्याचदा तेवढा सेन्स नसतो पालकांमध्ये की विद्यार्थ्याला कसं वातावरण द्यावं. मग तुमच्याकडून ज्यावेळी विद्यार्थी घरी जातो, कॉलेजातून तुमच्याकडून ज्यावेळी जातो, तर त्या विद्यार्थ्याला घरामध्ये नेमकं कसं वातावरण मिळायला हवं, पालकाची विद्यार्थ्याच्या त्या 2-3 वर्षामध्ये नेमकी पालकांची भूमिका काय असावी आणि पालकांनी घरातलं वातावरण कशा प्रकारचं ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, या माध्यमातून आपण काय सांगाल? थँक्यू राजमुद्रा, खूप चांगला प्रश्न विचारणार आहात. ह्या जे श्रोतेवर्ग जे ऐकणार आहेत, हा त्यांच्यासाठीचा क्वेश्चन आहे. हो, नक्की. आणि खूपच चांगला क्वेश्चन आपण विचारला. रिझल्ट आणण्यासाठी काही गोष्टी मी बारकाईने तुम्हाला सांगतो. या क्षेत्रामध्ये मागच्या 21-22 वर्षापासून 18 तास काम करतोय. दिवसात 18 तास एकच काम असतं, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, काय प्लॅनिंग करायला पाहिजे, काय नोट्स काढल्या पाहिजे, काय DPP दिला पाहिजे, कसं काय आणखी कसे इगल व्ह्यूज असायला पाहिजे, कसे माइंड मॅप्स असायला पाहिजे, कशा आणखी म्हणजे नोट्स देता आल्या पाहिजेत. तर या क्षेत्रात काम करता असते मला कळालं की रिझल्ट जर आणायचा असेल तर मुलं काय करतात, ज्यावेळेस 10वीला खूप टॉप मार्क असतात आणि 11th आलं की मुलं डिस्टर्ब होतात. का बरं डिस्टर्ब होतात? कारण मुलांचं रूपांतर पुरुषामध्ये व्हायला लागतंय, मुलींचं रूपांतर स्त्रीमध्ये व्हायला लागतंय, हार्मोनल सिक्रेशन जास्त व्हायला लागतात. जी मुलगी 10वीला खूप देवीसारखी असते, एकदम एकदम वेगळीच व्हायला लागते. जो मुलगा देवासारखा असतो तो वेगळा व्हायला लागतो. एकदम असं पालकाला कधी पालकाला प्रश्न पडतो, अरे माझी दिदी, माझा भैया 10वीला किती चांगला होता, मी बोला एक शब्द मोडायचा नाही आणि आता असा कसा वागतोय. याचं सगळ्यात मोठं कारण हे हार्मोनल सिक्रेशन, पुन्हा फ्रेंड सर्कल, या गोष्टी खूप मोठा इफेक्ट करतात. तर मला असं वाटतंय शक्य असेल तर पालकांनी लातूर, नांदेडमध्ये सोबत राहावं. ज्यांना शक्य नसेल त्या पालकांनी कमीत कमी 15 डेजला आपण आलं पाहिजे. आपल्या कोचिंग सेंटरला भेट दिली पाहिजे. आपला भैया ट्युशनला व्यवस्थित जातो का, किती मार्क्स पडतात, त्या सरांना भेटायला पाहिजे, व्यवस्थित त्याचा अभ्यास आहे का प्लॅटफॉर्मवर. कारण आपण मला कधी पळतो, आपण एवढं पळतो कुणासाठी पळतो? लेकरासाठी. आणि त्यालाच वेळ नाही म्हणतो आपण. हे किती सगळे म्हणजे आज आपण पळतो आपल्या लेकरासाठीच. कारण माणसाला जीवनामध्ये लेकरू असं असते की एक सगळ्यांची माफक अपेक्षा असते प्रत्येक पालकांची. मला झालेले कष्ट माझ्या लेकराला नाही झाले पाहिजे, एक माफक अपेक्षा असते. मी कष्टातून पुढे आलो, मला एवढं संघर्ष करावा लागला, ते माझ्या लेकराच्या वाट्याला तेच येऊ नये परत संघर्ष. पण पालकाची माफक अपेक्षा असते. जर पालकांनी थोडं बारकाईने या गोष्टीकडे लक्ष दिलं, संडेच्या एक्झामला किती मार्क्स पडतात, ट्युशनला जातो का, मी सांगतो लातूरमध्ये 100% रिझल्ट येतो. कारण आम्ही त्याला असं मोकळं सोडतच नाही. त्याला 7 ते 7 दिवस आम्ही त्याला असं सारखं चरक्यात टाकल्यासारखं. मला त्याला हे झालं की हे नोट्स, हे झालं की हे प्रोग्राम, ते झालं DSP, ते झालं की सारखं त्याला आम्ही त्याच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस विद्यार्थी इथून घरी जातो त्याला आम्ही होमवर्क देतो, DPP त्याने व्यवस्थित सॉल्व्ह केलाय का, त्याला फ्रेंड सर्कल तर वेगळे मिळालेले नाहीत ना. पालकांनी हे
मी सांगतो, स्वामी विवेकानंदांनी किती मोठं वाक्य सांगितले बघा. तुम्ही तुमच्या मित्राचे नाव सांगा, मी तुमची प्रगती सांगतो. काय वाक्य आहे हे? वाक्य तुम्ही कुणासोबत उठता, कुणासोबत बसता, कुणासोबत झोपता, कुणासोबत बोलता, हे म्हणजे आपलं जीवन आहे. आपले मित्र समजा जर लो कॅटेगरीचे असतील किंवा लोक इन द सेन्स ते प्रॉपर ट्रॅकवर नाही आहेत, तर आपण 100% सांगतो आपण ट्रॅकवर राहतच नाहीत. ते आज ना उद्या ते आपल्या ट्रॅकच्या खाली घेऊन जातातच. हे साधं गणित जीवनाचं. म्हणजे मला असं वाटतं हे वाक्य जर आपण सोबत ठेवलं आणि फक्त घरी जे आई आता सोबत राहतात, थोडं घर गावाकडं वडील हाताने स्वयंपाक करून खातात, इथं मुलासाठी रूम कोण राहायचं लातूरला, नांदेडला, औरंगाबादला लेकरासाठी, आणि ते प्रचंड त्याग, किती मोठा त्याग, 2-2 वर्ष घराला कुलूप लावून आल्यासारखं. कारण 1-2 दिवस जर आपल्या घरचे नसतील तर किती मोठा प्रॉब्लेम येतो. तर पालक 2-2 वर्ष इथं राहतात. आणि मी अशा आईंना पण आपल्या माध्यमात सांगू इच्छितो की आपण काय करायला पाहिजे. आपण त्याला ट्युशनला आणणं, नेणं, सोडणं. कुठे मार्क्स कमी पडले की पडू द्या, मार्क्स कमी पडू द्या, कारण का फायनल एक्झाम नाहीये. का कमी पडले, सरांनी शिकवलं नाही का डाऊट्स मध्ये आपल्याला क्लिअर झालं नाही का, कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन चुकले, नॉलेज बेस्ड क्वेश्चन चुकले, याचं बारकाईने आपण अनालिसिस करत गेलो. का क्वेश्चन चुकला हा क्वेश्चन, प्रत्येक एक्झामचं जर अनालिसिस करत गेलो ना, तुम्ही 100% सांगतो तो विद्यार्थी अपयशी होणारच नाही. 100% त्या रिझल्ट येईलच. आमच्या नोट्स फॉलो करा, एनसेट पुस्तक फॉलो करा, नीट असो, जेई असो, याच्या बाहेर पेपर काढत नाही आहेत सध्या. त्या पेपरला धरून पेपर निघत आहेत, त्या बुकला धरून पेपर निघत आहेत. हे केलं तर 100% रिझल्ट येतो. आणि एक बघा, आता पहिलं कसं म्हणायचो आपण 7 ते 8 तास अभ्यास करा आणि रिझल्ट मिळवा. आता तसं नाही आहे. 7-8 तासांनी काही होत नाही, कारण नॅशनल लेवलची एक्झाम आहे, कॉम्पिटिशन खूप ट्रिमेंडस कॉम्पिटिशन आहे. विद्यार्थी 8वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पासून एक्झामच्या पाठी मागलेत नीट आणि जेईच्या. आता तो काळ गेला. आपला कमीत कमी माझ्या मते 12 to 13-14 आवर्स ह्या जर आपण अभ्यासाच्या ट्रॅकवर असू तर 100% आपला रिझल्ट येईल. अभ्यास म्हणजे एका जागी बसणं नाही, आपला किती आपण कव्हर केलं, काय वाचलं, त्याचं ॲनालिसिस करणं, प्रत्येक एक्झामला अप्रोच पॉझिटिव्ह असणं, चुकलेले प्रश्न सरांकडून डाऊट सॉल्व्ह करून घेणं, हे केलं की 100% रिझल्ट येतोच. नक्कीच सर. मला तुम्ही जे आत्तापर्यंत अतिशय पोटतिडकीने तुम्ही सांगताय की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे, एकंदरीत आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी तसं मगाशी म्हणालो की आपलं शिक्षण क्षेत्रातलं कार्य जसं आहे तसं आपलं सोशल वर्क आहे किंवा विद्यार्थ्यांच्या प्रती आपली एक चांगली भावना आहे. शिक्षणासारख्या नोबल प्रोफेशनमध्ये आहात सर. आपण काम करत गेलं की समाज मनावर त्याची छाप उमटतेच आणि ती कुठे ना कुठे नोंद त्याची होते आणि त्याची पावती आपल्याला मिळते. आणि आपल्या कार्याची पावती मिळणारं उत्तम साधन म्हणजे आपल्याला मिळणारे पुरस्कार. आणि त्या पुरस्कारांमधून किती मोठा पुरस्कार आहे, किती वैचारिक संस्थेने आपल्याला पुरस्कार दिलेला आहे. मला असं वाटतं की आपल्या कार्याचा लेखाजोखा मूल्यमापन ते फार चांगल्या पद्धतीने करत असतात. सर, तुम्हाला सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले आणि ती तुमच्या कार्याची पावती आहे असं मला वाटतं. काळाच्या काळजावर आपल्या घामाने नक्षी उमटवणारा माणूस तुम्ही आहात आणि तुमची निश्चित त्या ठिकाणी समाजाने दखल घेतली. अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले. प्रश्न असा आहे की या मिळणाऱ्या सगळ्या पुरस्कारांमध्ये आपल्याला एक पुरस्कार प्रेरणा देतात, बळ देतात. तर या पुरस्कारांमुळे आपल्याला नेमकी कोणती प्रेरणा मिळाली, आपल्या कार्यामध्ये आपल्याला पुरस्कारांमुळे कशा प्रकारचं बळ मिळतं, याच्यासोबत जोडूनच असाच एक उपप्रश्न आहे की असा एखादा घटना प्रसंग आहे का की ज्यावेळी तुम्हाला वाटलं की जो प्रसंग तुम्हाला बळ देऊन गेला की नाही मी करेक्ट ट्रॅकवर आहे, मी जे करतोय ते उत्तम आहे, असं वाटलेला एखादा घटना किंवा एखादा प्रसंग आहे का? पुरस्कार कधी असं पुरस्कार मिळावा म्हणून काम केलं तर कधी पुरस्कार मिळत नसतात. लातूर भूषण पुरस्कार मिळाला, नांदेड भूषण मला पुरस्कार मिळाला, सकाळ असेल, लोकमत असेल समूहातर्फे पुरस्कार मला मिळाले, जीवन गौरव पुरस्कार मिळाला, आदर्श मैत्री फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. पण मला वाटतं हे पुरस्कार तर माणसाला खूप मोठी प्रेरणा देतात. आपण कसं त्याचं मूल्यमापन शब्दामध्ये होऊ शकत नाही, मला असं वाटतंय. आणि पुरस्कारामुळे एनर्जी येते, चांगले वागण्याची, चांगलं राहण्याची, चांगलं बोलण्याची उमेद येते. एक पुरस्कार मिळाला खूप मोठी जबाबदारी पडते की मोठे वाकर तुला आता चांगलंच वागावं लागेल मरेपर्यंत, आणि मी मरेपर्यंत चांगलंच वागणार, मी मरेपर्यंत चांगलंच कार्य करणार, मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण एक उमेद देऊन जाते. कारण पुरस्कार कधी मिळतात, चांगलं वागण्यासाठी. मला वाटते आपण चांगलं केलेलं कार्य तर आहेच, परंतु चांगलं पुढेही चांगलं वागावं म्हणून ते पुरस्कार मिळत असतात. आपण त्याला पॉझिटिव्ह बघायला पाहिजे. पण मला वाटतं सगळ्यात मोठा मला पुरस्कार कोणता वाटतो, एखादं बीट मी शिकवलं आणि विद्यार्थी आज तर लय भारी समजलं आज असं म्हणलं की मग त्या दिवशी मला झोप लागत नाही, मग एकदम मी खुश होतो. आणि समजा एखाद्या सर आज काय शिकवलं तुम्ही, आज काहीच कळालं नाही बघा म्हणलं की मग मात्र मग बेचैन होतो. म्हणजे आज एखादं बीट तर ते मला वाटतं तू, कारण दररोज मी तर तो आनंद घेत असतो नेहमी शिकवत असताना. कारण मला वाटतं असं इतकं आत्म्यातून शिकवायचा प्रयत्न करतो, इतकं तल्लीन म्हणून शिकवायचा प्रयत्न करतो. ते मुलांकडनं त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव समजल्यानंतर कसं एकदम एवढं मोठं आर्टिकल टफ आहे, कारण सायन्स आहे, हायपोथेटिकल आहे सगळं, रिॲक्शन कोणी पाहू शकलं नाही.
हे सगळं इमॅजिनरी पार्ट आहे, ह्याला एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. केमिकल इक्वेशन 90% मुलांना का अवघड जातात, ते एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतात, ते गोकंपटीने बघतात. नाही 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 तसं नाही, ह्याला एक विशिष्ट पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, तेव्हा इक्वेशन सोपे जातात. आणि ते मुलांचे हावभाव आणि ते एक्सप्रेशन्स जे त्याला तो विषय समजतो, तो मला वाटतं खूप मोठा पुरस्कार आहे. आता मला सांगावं असं वाटतं, आम्ही गडचिरोली, किनवट इथे आदिवासी मुलं आम्ही फ्री शिकवतो सध्या. आज मागच्या कोरोनाच्या आधीपासून, कोरोनाच्या मागच्या 4 वर्षापासून आम्ही फ्री शिकवत आहोत. तिथल्या मुलींचा मागच्या वर्षी मला फोन आला, पहिल्या प्रयत्नात त्यांचा रिझल्ट नाही आला, आणि त्या एक मुलगी रडायला लागली फोनवर मला, सर मला शिकवावं. मी म्हणलं कुठून बोलतो बेटा? सर मी किनवटून बोलतोय सर, मला शिकवावं. मी म्हणलं बेटा बोल. सर मी तुमचे लेक्चर बघितले, मला ऑनलाईनला एवढं होत नाही सर इफेक्टिव्ह, मला ऑफलाईनला यायचं आहे. म्हणलं बाबा मुलींची कशी व्यवस्था करायचं, कारण मुलींना आणणं रिस्की आहे थोडं. पण मागच्या वर्षी आम्ही त्या मुलींचे खूपदा मला फोन आले, पण 22 मुली, ज्या किनवटच्या 22 मुली त्यांच्या आम्ही इथे राहण्याची व्यवस्था केली. आणि त्या 22 मध्ये कमीत कमी 6 ते 7 तरी डॉक्टर होतील असं वाटतं. म्हणजे इतकं, कारण ते लेकरं आले ना राहिला, मी बघत होतो त्यांच्याकडे साधी वायरची पिशवी होती. आणि आम्ही आमच्या हॉस्टेल, आम्ही काय करतो, हॉस्टेल गादी देतो, कॉट देतो, बेडशीट विद्यार्थी आणतात. मी आणि मॅडम संध्याकाळी माझी मिसेस आम्ही राऊंड मारायला गेलो त्या ठिकाणी, बघतो तर का त्याला बेडशीट नाही, लेकर तसे झोपलेत. मग आमच्या मॅडमनी पटकन पाठवलं आणि 40 बेडशीट घेऊन ये बाबा. मग त्या लेकराला, म्हणजे मला ते बघितलं की दृश्य, मला ते माझे दिवस आठवले की म्हणजे असेच खरंच. म्हणजे मला वाटतं एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला ना, काही समाधान नाही आहे, त्याच्या घरी ते वातावरण आहे. एका सामान्य घरचा मुलगा, एका शेतकऱ्याचा मुलगा, एका कष्टकऱ्याचा मुलगा, एका मजुराचा मुलगा, एका ॲटो चालकाचा मुलगा ज्यावेळेस, किंवा एका सामान्य व्यवसायाचा मुलगा ज्यावेळेस डॉक्टर होता ना, ते खरं म्हणजे मला वाटतं ती खरी आम्हाला पोचपावती आहे, आणि ते खरं पुरस्कार आहे असं मला वाटते. निश्चित सर, विद्यार्थ्याच्या यशाचा लेखाजोखा मांडणारा खरा पुरस्कार माझा आहे. किंवा विद्यार्थी ज्यावेळी आनंदून म्हणतो की मला एखादा कन्सेप्ट कळलेली आहे, एखादी संकल्पना कळलेली आहे, तो माझा सर्वोच्च पुरस्कार असतो. एक शिक्षकच हे वाक्य म्हणू शकतो, आणि मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा पुरस्कार तोच असतो. सर, RCCच्या स्थापनेला आज 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 22व्या वर्षाकडे आपण यशस्वी वाटचाल करत आहात. या 21 वर्षामध्ये क्लासेसचं वातावरण बदललं, अनेक इन्स्टिट्यूट आले, स्पर्धाही वाढली, कारण अनेक अगदी तुमच्यासारखी नामांकित मोठी क्लासेस आहेत, अगदी गल्लीबोळात ते छोटे छोटे ट्युशन्स आहेत. स्पर्धा वाढली त्या मानाने, आणि कुठलीही गोष्ट जास्त बोकाळी की ती पॉझिटिव्हच राहते असं नाही. काही वेळा लोक निगेटिव्ह बोलतात, किंवा त्याच्यात थोडंसं चांगलं वाईट सगळं एकत्र येतं. या सध्याच्या वातावरणामध्ये तुम्ही एक अजेंडा घेऊन चालत आहात, शिक्षणासोबत समाजसेवेचा वसा घेऊन तुम्ही चालत आहात. मग बाहेरचं एकंदरीत वातावरण बघता, ही स्पर्धा बघता, तुम्हाला असं कधी वाटलं का की नाही, आता आपण 21 वर्ष हे केलेलं आहे, आता कुठेतरी थांबलं पाहिजे, थांबावं? आणि तुम्ही थांबला नाही, तुम्ही अविरत पुढे आहात, कारण विद्यार्थ्यांची प्रेरणा तुमच्या मागे आहे, विद्यार्थ्यांचा उत्साह आहे, पालकांच्या अपेक्षा तुमच्याकडे लागून राहिल्या, तुम्ही थांबला नाहीत. मग या न थांबण्यामागे तरी नेमकं काय बळ आहे? 21 वर्षापासून शिकवत आहे. आत्ता सुद्धा मी दररोज, आत्ता सुद्धा म्हणजे पायाला एवढं लागलं असताना सुद्धा दररोज 8 तास मी शिकवतो. दररोज 8 तास मी शिकवतो. कसं माहिती आहे का, मी जर आज समजा 100 MCQ नाही सॉल्व्ह केले, नवीन कन्सेप्ट नाही सॉल्व्ह केली, की माझं डोकं असं, ते म्हणतात ना, ते ढग आल्यावर कसं ते म्हणतात ना, आपलं त्याला काही दुखणं झालं असं म्हणतो, तसं माझ्या डोक्यामध्ये होते. ते म्हणजे केमिस्ट्री आज मी शिकवलं तरच मला ते एक पॅशन झाली. मागच्या 22 वर्षापासून 8-8, 10-10 तास शिकवणं म्हणजे एक पॅशन होत गेली, आणि त्या पॅशनेटली मी मुलांना शिकवत गेलो. मी आज केमिस्ट्री नवीन एखादी रिॲक्शन सॉल्व्ह केली तरच मी शांत राहतो. म्हणजे आवड म्हणून मी ते काम करतोय. मी असं कधीच मला ह्या 21 वर्षात मला आठवत नाही की मी कधी आजारी पडलो, ताप, सर्दी, खोकला हे कधीच नाही. मी कधीच अशा गोष्टीत मापलोच नाही. मी कधीच म्हणजे मस्त तिथे की एकदा शिकवलं की कसलाही आजार झपकन निघून जायचा माझा. म्हणजे असं मुलासोबत ते मुलांचा उत्साह, सळसळणार रक्त, आपण गेले की मुलं जे या अभावानं आपलं वेलकम करतात, जे टाळ्या वाजून वेलकम करतात, ते त्यांच्या टाळ्याचा आवाज, त्यांची ती चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन आपण शिकवल्यानंतर अशी एवढी ऊर्जा येते की असं वाटतं की जस्ट आता ट्युशन सुरू केलोय. आता हे तुम्ही 21 वर्ष म्हणल्यावर मला कळतंय, खरं सांगतो, मला वाटतं मागच्याच वर्षी माझा क्लास सुरू झालाय. आणखी तीच एनर्जी आहे माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी शिकवणार आहे. माझी इच्छा आहे की शिकवतानाच मला मरण यावं. मी केमिस्ट्री रिॲक्शन लिहित मी जग सोडावं, इथपर्यंत मी केमिस्ट्री शिकवणार आहे. आणि मी असं नाही की पैसे मिळतात हे नाही, मला आवड आहे, मी पॅशनेटली काम करणार आहे. मला शिकवायचं, मला विद्यार्थी घडवायचे, मला केमिस्ट्री एवढी सोपी करायची की कोणी विचारही करू शकणार नाही. एवढी केमिस्ट्री सोपी होऊ शकते का, त्या विषयात मला एवढं मुलांना म्हणजे परिपूर्ण बनवायचं आहे. त्या दृष्टीने मी काम करणार आहे. बस. एक शायर असं एका ठिकाणी म्हणतो, अगर दम निकलना है तो वहाँ निकले, अगर दम निकलना है तो वहाँ निकले, जहाँ से मेरे वतन की सरहद दिखाई दे.
माझा श्वास शेवटचा येताना मला माझ्या देशाची सीमा तरी दिसली पाहिजे, इतकं प्रेम त्याचं देशावर आहे. तसंच मला असं वाटतं की शेवटच्या श्वासापर्यंत मी शिकवत राहीन, कारण शिक्षण हे तुमचं वतन आहे, शिक्षण हे तुमचं सर्वस्व आहे आणि विद्यार्थी घडला पाहिजे हे तुमचं ध्येय आहे. आणि ते करेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी तेच करत राहीन, हा विश्वास तुमचा आहे. आणि त्या विश्वासाने अवघड वाटणारा विषय सुद्धा अतिशय सुगम तुम्ही करून सांगता, दुर्गम वाटणाऱ्या विषयाला सुद्धा सुगमतेकडे वळवता. मी जसं मगाशी म्हणालो की फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय थोडेसे विद्यार्थ्यांना थोडेसे अवघड वाटतात. तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने क्लासेसमध्ये सांगता, मगाशी तुम्ही बोललात, आणि तुमच्या नोट्स किंवा मग तुम्ही जे वेगवेगळे तुमचे उपक्रम सांगितले त्या माध्यमातून विषय अतिशय सोपा सुटसुटीत तुम्ही या ठिकाणी करून सांगता. सर, केमिस्ट्रीचा विषय करताना मुलांना बराचसा गोंधळ उडतो, कारण त्या केमिस्ट्री, मग त्या रिॲक्शन्स, फॉर्म्युलेज, तुम्ही आता म्हणालात की ग्रामीण भागातून काय विद्यार्थी येतात, बऱ्याच जणांचा बेसही पक्का नसतो. मग अशा एकंदरीत सगळ्या असं वाटणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या समूहाला केमिस्ट्री विषयाच्या अभ्यासाच्या काही टिप्स किंवा ट्रिक्स थोडक्यात देता येईल असं काही? केमिस्ट्री हा विषय म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत आहे. आता केमिस्ट्री मला असं वाटतं जे काही रिॲक्शन्स असतात, म्हणजे आपण ते फूड खातो, त्याचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपण ऑक्सिजन घेतो, हे सगळी केमिस्ट्रीच आहे. तर हे मला इथं सांगू असं, हे सगळं हायपोथेटिकल आहे. आता ऑक्सिजन O2 म्हणतो आपण, ऑक्सिजनचा फॉर्म्युला काय? O2. वॉटरचा फॉर्म्युला काय? आपण H2. नाही येतो फॉर्म्युला. कोण काढला H2 फॉर्म्युला? हे सगळं हायपोथेटिकल आहे. त्याला का विशिष्ट पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. जर समजा एक्सरे डिफ्रॅक्शन टेक्निक घेतली आपण आणि वॉटर स्ट्रक्चर बघितलं, असं मध्ये चेंडू दिसतो, साईडला 2-2 चेंडू दिसतात. आपण ते इमॅजिन करायचं, हा O आहे, हा H आहे, हा H आहे. ते थोडंच म्हणणार आहे मी H आहे, वॉटर थोडंच म्हणते मी H2 आहे म्हणून. हे माणसानं फॉर्म्युले दिलेत. एवढं सोपं नाही आहे. हे जर सोपं जायचं असेल, मला आवर्जून सांगावं असं वाटतं, जे 7th, 8th, 9th, 10th स्टँडर्डची मुलं आहेत त्यांना मी सांगतो, जे आपल्या सिम्बॉल्स असतील, संज्ञा असतील, एलिमेंटची नावं असतील, ते थोडे चांगले करावेत. बारीक थोडी फॉर्म्युल्याची एक यादी तयार करावी. हा विषय कसा आहे, विसरणारा विषय आहे. लवकर आपल्या ब्रेन निघून जातो आणि लक्षात राहत नाही आपल्याला. याचे छोटे छोटे चार्ट्स बनवावेत. आपण जिथं अभ्यास करतो ते चिटकावले पाहिजेत. ते पुन्हा फॉर्म्युले रिकॉल करायला पाहिजे. एकदा फॉर्म्युले कारण कसं आहे, केमिस्ट्री का अवघड जाते, का मुलांना फॉर्म्युलेच पाठ नाही आहेत. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 माहीतच नाही त्या लेकराला. ते परेशान होऊन जाते, कारण आपलं सहज आपला इतिहास असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, ते सहज लक्षात राहते, हिंदी मराठी. पण हे जमत नाही, कारण फॉर्म्युले हायपोथेटिकल आहे. त्यामुळे त्याला एक सिस्टमॅटिक पद्धतीने जर अभ्यास केला आणि इंटरेस्ट घेऊन अभ्यास केला, थोडं लिहून अभ्यास केला, प्रत्येक सिम्बॉल समजून घेतला. बघा, सायन्सला एक क्वेश्चन विचारला पाहिजे प्रत्येक मुलांनी, की या पेजवर जेवढी माहिती आहे ती मी माझ्या भाषेत एक्सप्लेन करू शकतो का? आपल्या भाषेत समजून सांगणं म्हणजे तो विषयच नैपुण्यपूर्ण आपल्याला समजलेला बेटा. कन्सेप्ट म्हणजे काही खूप मोठे मोठे कन्सेप्ट नसतात. आपल्या वहीमध्ये जे पेजवर आपण लिहिलंय ते आपल्या भाषेत मांडता येणं म्हणजेच कन्सेप्ट. उदाहरणार्थ, मी तुम्हाला तुमच्या घराचा ॲड्रेस विचारला, तुम्ही पटकन सांगता की माझं इकडे असं, तिथं एक मोठी लाल बिल्डिंग आहे, त्याच्या मागं एक व्हाईट बिल्डिंग आहे, तिकडून कॉर्नर घ्यात मंदिर आहे, मंदिरचं असं. तुमचा घराचा ॲड्रेस तुम्हाला माहीत आहे, माझ्या घराचा ॲड्रेस तुम्हाला माहीत नाही आहे. तर कन्सेप्ट म्हणजे तेच असते. कन्सेप्ट म्हणजे कसं, त्या पेजवर ज्या गोष्टी आहेत ते स्वतःला समजून सांगणं, इंटरेस्ट म्हणून करणं, बस असा विषय. पण हळूहळू एकदा मुलाला ती सवय लागली. आजकाल मुलं नुसतं वाचतात पुढे जातात, झालं, त्याला काहीच आठवत नाही. एक्झाममध्ये गेलं की त्यांनी त्या पेजवर त्या आर्टिकलला काय म्हणायचं आहे, ह्या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे, असं इमॅजिन करायला पाहिजे. आणि मग मुलांनी, आजकाल यूट्यूब एवढं मोठं चॅनल आहे, त्याचा चांगले व्ह्यूज पण आहेत आणि बॅड पण आहे. काय चांगलं घ्यायचं ते आपण ठरवलं पाहिजे. आज म्हणजे अथांग समुद्र आपल्यासमोर ओपन केला आहे. मला असं वाटतं त्याचा आपण यूज करावा आणि नक्कीच सायन्समध्ये प्रगती करावी. सायन्सशिवाय प्रगती अशक्य आहे. कारण आता इथून पुढे इतकं बघा ना, काय जग बदलत चाललंय. म्हणजे आज नॅनो टेक्नॉलॉजी, आज असे आहेत की आपण आपली जी कार आहे ना, ती आपण कार सुटकेसमध्ये घेऊन येऊ शकतो. नॅनो टेक्नॉलॉजी. आपण ह्या पेनच्या टोपनमध्ये 1 किलो साखर बसवू शकतो. आता येणारे पुढच्या 10 वर्षात हेच युग आहे. म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज नाही आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आली तर. की मोठमोठे बायपास सर्जरी असतील, बायपास सर्जरी सुद्धा फक्त सकाळी जायचं, ते नॅनो पार्टिकल आतमध्ये टाका, त्यामध्ये सर्जरी करत राहतील, आपण आपले काम करत राहायचं. असं इतकं ॲडव्हान्स होत जाणार आहे, ट्रिमेंडस जग बदलत जाणार आहे. तर मला वाटतं आपल्या खेड्यातली मुलंच प्रगती करू शकतात. बरं, शहरामधले मुलं आणि खेड्यातल्या मुलं कसं ब्रेन असा आकडा वाढलेला असतो आणि त्यामुळे ते वेगळ्या लेवलला अजून विचार करतात. शहरामधले मुलं कसं, ते लहान शिस्त लावलेली असते त्याला, ते जास्त लांबवरचा विचार करत नाही. खेड्यामधले मुलंच आज कुठले सायंटिस्ट बघा, MPSC UPSC विद्यार्थी बघा, जे खेड्यामध्ये तेच मुलं प्रगती करत आहेत. तर त्यांनी आणखी थोडी अभ्यासाची जोड लावली. खेड्यातल्या मुलाला अभ्यासाची जोड झाली ना, ती कुणाला ऐकणार नाही. अच्छा, निश्चित सर. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये
चौकस बुद्धी असते आणि परिस्थितीशी संघर्ष करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. आपण असं म्हणालात. आपण विज्ञानाचा फार सुंदर दाखला या ठिकाणी दिलात आपण. विज्ञान हे अग्नीसारखं आहे. त्याच्याने अंधाऱ्या ठिकाणी दिवे लावून प्रकाश करायचा का लोकांची घरं जाळायची हे वापरणाऱ्या हातांवर अवलंबून आहे. म्हणून येणारं तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी कसं वापरावं हे सर्वस्वी विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. कारण जग इतकं वेगाने बदलतंय, त्याचा आपण एक भाग होऊन आपण सकारात्मकतेकडे वाटचाल जर केलो आपण, तर त्या विज्ञान सकारात्मक होईल किंवा सत्कारणी लागल्यासारखं असं शास्त्रज्ञांनाही वाटेल ज्यांनी हे शोध लावून ठेवलेत त्यांना. सर, एक वेगळा प्रश्न विचारतो. आपलं सामाजिक कार्य खूप मोठं आहे. आपण मगाशी म्हणालात की आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत मी शिकवलेलं आहे, त्यांना अगदी सोयीसुविधा देऊन सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिकवलेलं आहे. मग अशी समाजात बरीच विद्यार्थी आहेत ज्याचा तुम्ही स्वतः गरिबीचा अनुभव घेतलेला आहे, की ज्यांना क्लासेसची फीस परवडत नाही आणि महाविद्यालयीन शिक्षणावर जे अवलंबून असतात, स्वयं स्वतःच्या त्या अभ्यासावरती अवलंबून असतात. मग अशा विद्यार्थ्यांसाठी जसं तुम्ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केलं, काही जे विद्यार्थी ट्युशन्स किंवा शिकवणी परवडू शकत नाही अशांसाठी काही डाऊट सेशन्स वगैरे आपण ठेवले आहेत का? खूप चांगला प्रश्न विचारला. ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये आता आम्हाला खूप सारे मुलांचे मेसेज यायला लागले की सर आम्ही आमच्या मुलाला ॲप थ्रू ॲडमिशन देत होतो. अच्छा. ज्यांनी फीस भरली समजा, किंवा आमच्या स्कॉलरशिप एक्झाममध्ये मुलं सिलेक्ट झाले मला समजा, कारण RCC दरवर्षी प्रत्येक बॅचला 2,000 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते. तर मग आम्ही काय केलं, नीट सारथी एक प्रोग्राम लॉन्च केला. नीट सारथी प्रोग्राम जे भारतामध्ये विद्यार्थी असतील त्या सगळ्यांना फ्री. कुणी जावा, नीट सारथी ॲप आमचं आहे, ते डाउनलोड करून घ्या. त्याच्यावर आमचे सगळे लेक्चर फ्री असतात. आणि याचा तुम्हाला सांगतो, याचा फायदा जम्मू काश्मीरचे मुलं, म्हणजे अक्षरशः तामिळनाडूची मुलं, म्हणजे कन्याकुमारीची मुलं, हे सगळे आम्हाला मेसेज आमच्याकडं. म्हणजे मला शॉक बसला की ज्यावेळेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म जवळपास 70,000 ते 72,000 विद्यार्थी, म्हणजे पूर्ण नॅशनलमधून लेवलून ते त्यावेळेस आमचा तो प्लॅटफॉर्म म्हणजे पाहत होते. तो राबवत असताना आम्हाला पर डे म्हणजे कारण माहिती आहे की सॉफ्टवेअरचं पुन्हा नंतर जे डाटा स्टोरिंग आहे म्हणजे पर डे आम्हाला जवळपास 70,000 ते 80,000 रुपये खर्च यायचा. पण आम्ही शेवटचे 40 दिवस हा पूर्ण खर्च RCCने सहन केला. कारण लॉकडाऊनही मला तर देशाच्या सगळ्या मुलाला आपण फ्री एज्युकेशन देऊ आणि खूप सारे मुलांनी डाउनलोड करून घेतले. आज आमच्याकडे ते प्रूफ पण आहेत आमच्याकडे, किती मुलं UPचे आहेत, किती मुलं जम्मू काश्मीरचे आहेत, किती मुलं तमिळनाडूचे आहेत, आणि त्या सगळ्या मुलांचा फायदा घेत आहेत. आता म्हणजे हा टोटली कोर्स याला ₹1 फीस घेत नाही. ह्याला आमच्या सगळ्या नोट्स आम्ही ॲपमध्ये टाकतो. टेस्ट सिरीज आम्ही फ्री घेतो. सर्व्हरचा खर्च असेल तर सर्व्हरचा खर्च RCCकडनं करतो. मुलाकडनं ₹1 फीस चार्ज करत नाही. हा एक नीट सारथी प्रोग्राम केला, त्यावेळेस आम्हाला खूप आनंद वाटला. आणि आता असंही आमच्या डोक्यात चाललं आहे फ्युचरमध्ये की आणखी असं काही करता येईल का. आता स्कॉलरशिप आहे गरीब मुलांना, पण त्याच्यापेक्षा आणखी काही वेगळं करता येते. आम्ही काय करतो, समजा जे आईवडील पालक कोरोनामध्ये वारले त्याला ₹1 फीस घेत नाही, आम्ही 100% फीस माफ करतो. समजा पोलीसचे मुलं असतील त्यांना कन्सेशन देतो. समजा माजी सैनिक आहेत कन्सेशन देतो. समजा एखादी मुलाचे वडील वारलेले आहेत कारण त्याला आम्ही कन्सेशन देतो. कारण आमची एकच इच्छा आहे की सामान्य घरची मुलं शिकले पाहिजे. त्याशिवाय कुठल्या देशाची क्रांती व्हायची असेल तर सामान्य मुलं जेव्हा किंवा सामान्य घरचे मुलं जेव्हा घडतील तरच देशाची क्रांती होऊ शकते. नक्कीच आम्ही त्या ब्रीदवाक्य घेऊन आम्ही काम करू इथून पुढे सुद्धा. जंगलाचा वनवास सुद्धा एका ठिणगीपासून लागतो आणि क्रांती ही एका सामान्य लोकांपासून सुरुवात होते आणि त्याचं रूपांतर मोठं होतं. कारण हजारो पावलांचा प्रवास हा पहिल्या पावलापासून सुरुवात होतो. निश्चित आपलं हे कार्य सर खूप मोठं आहे. मी जसं मगाशी वारंवार म्हणतो आहे की शिक्षणासोबत आपण समाजकार्य फार मोठं करत आहात. आत्ता जे आपण सांगितलं की कन्सेशन देता किंवा या लोकांना तुम्ही सूट देता, यासोबत एक ओझरचा तुम्ही उल्लेख केला स्कॉलरशिपचा. तर तुम्ही स्कॉलरशिप मगाशी म्हणालात, तर मला असं वाटतं की RCCचं वेगळे पण हे आहे की RCC विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स पण देते, शिष्यवृत्त्या पण देते. आणि तसं तर शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आपण याच्यात स्कॉलरशिप बघितली, पण प्रायव्हेट ट्युशन्समध्ये किंवा इन्स्टिट्यूट्समध्ये आपल्यासारख्या तिथे स्कॉलरशिप दिली जावी, हा खरंच एक चांगला योग आहे किंवा चांगली गोष्ट आहे, एक सकारात्मक पाऊल आहे. सर, ही स्कॉलरशिप आपण नेमकी कोणाला देता, त्यासाठी क्रायटेरिया काय आहे आणि ही कधीपासून सुरुवात केली? मागच्या 5 वर्षापासून आम्ही RCC तर्फे स्कॉलरशिप एक्झाम घेतो आम्ही 2018 पासून. आणि मागच्या 5 वर्षापासून स्कॉलरशिप एक्झाम 10th ची एक्झाम झाली की आमच्या लगेच 8 दिवसानं स्कॉलरशिप एक्झाम असते 11च्या मुलासाठी, की गरीब हुशार होतकरू मुलांना फायदा व्हावा. 10वीच्या बेसवरच एक्झाम असते. जे विद्यार्थी 11th 12th जाणार आहेत त्यांना आम्ही जे पोर्शन शिकवला त्याच्यावरच एक्झाम असते. जे विद्यार्थी रिपीटर बॅचचे मुलं असतील त्यांना आम्ही रिपीटर बॅच सुरू होण्याच्या आधी 10 दिवसापूर्वी आम्ही
स्कॉलरशिप एक्झाम घेतो आम्ही आणि प्रत्येक बॅचला 2,000 मुलांना कुणाला 100% असेल, कुणाला 75%, कुणाला 50%, कुणाला 40%, कुणाला 30%, 25% पण आम्ही त्यांना स्कॉलरशिप देतो. हा आकडा जवळपास 5 CR पेक्षा मोठा जातो आमचा RCC मध्ये स्कॉलरशिप हा. आणि मग समजा याचे आता हे काही काही विद्यार्थी हुशार गरीब आहेत, समजा त्याला मार्क नाही पडले तर त्याही मुलांचा आम्ही विचार करतो पॉझिटिव्हली. कारण हे तर ठीक आहे झालं बाबा की आपण आपल्या हुशार मुलांसाठी आपण दिलं, पण काही गरीब मुलं आहेत ज्याला त्या परिस्थितीत शिकू शकले नाहीत, तर त्याही मुलांना मग आम्ही काय करतो, समजा एखादा गरीब मुलगा आहे मग त्याला सेपरेट बोलून घेणं, त्याचे एखादा मुलगा मला मी असा आहे सर मला फीस कन्सेशन द्या, मी एवढे मार्क तुम्हाला घेऊन दाखवतो. पण मी प्रत्येक मुलाकडनं आता लेटर भरून घेतोय, जी RCC तुला स्कॉलरशिप देईल, जी तुला काही मदत करेल, तू जेव्हा स्वतः कमवावं लागशील, जर ह्याच्या डबल मदत तू गरीबाला केलीस तर तुला स्कॉलरशिप पावेल, आणि तर तू 100% आजारी पडशील. मी असं ते मुलाकडं बोलून घेतो त्याकडनं की बाबा तू आम्हाला काही देऊ नकोस, परंतु तुला समजा आम्ही RCCने 50,000 स्कॉलरशिप दिली, तू कमवायला लागलास 5 वर्षानं, 1,00,000 रुपये तुझ्या शेजारी पाजारी जे कोणी गरीब असतील त्यांना स्कूल बॅग घेऊन दे, त्यांना नोटबुक घेऊन दे, त्यांना शूज घेऊन दे, किंवा कुठल्या ट्युशनची फीस भर किंवा शाळेची फीस भर, असं आम्ही त्या मुलाकडनं तोही आम्ही फॉर्म भरून घेतो आणि मुलाकडनं प्रॉमिस घेतो आम्ही मी करणारच, तर तुला स्कॉलरशिप RCC देईल. कारण आमची इच्छा आहे की ह्या नाही ह्याची बी ती प्रामाणिक भावना असायला पाहिजे. मी बी कुठं फ्री शिकलो आहे आणि मलाही पुन्हा कुणाला तर मदत करायची, मला कुणाचं ओझ आहे, मला कोणतं फ्री शिकवलं आहे, पण मी कुणाला मदत करेन, मग तो त्याच्याकडून तसं प्रॉमिस करून घेणार, मग आपल्या असंच एक आपल्या गरीबाची श्रीमंत होण्याची एक चैन तयार होईल, त्यावेळेस खरं आमच्या आत्म्याला शांती लागेल. खूप छान सर. शालेय अभ्यासक्रमामध्ये आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी इंग्रजीमध्ये एक सुंदर धडा होता हेल्प चेन नावाचा, आणि त्यामध्ये अमेरिकेमध्ये एका गरीब विद्यार्थ्याला एक चांगला व्यक्ती शिक्षणासाठी मदत करतो, आणि तो विद्यार्थी ज्यावेळी पायावर आपल्या उभा राहतो त्यावेळी ते पैसे परत करायला त्याच्याकडे येतो, त्यावेळी तो सधन व्यक्ती त्याला असं म्हणतो, ही मदत मला परत देऊ नको, तू जसा माझ्याकडे आला होतास तसाच गरजवंत जर तुझ्याकडे आला तर तू त्याला मदत कर, आणि त्यालाही हे सांग की तू पुढच्याला मदत कर, ही साखळी आपण पुढे चालवत ठेवूया. आणि असं म्हटलं जातं, माहिती नाही पण असं म्हटलं जातं की ती मदत आजही गरजवंताच्या हातामध्ये, हातातून त्या हातात, त्या हातातून त्या हातात दर मजल करत पुढे सरकते आहे. आणि मला असं वाटतं की समाजसेवेचं अत्यंत उदाहरण मोठं आहे. तुम्ही जसं म्हणालात, मला तुमच्या उदाहरणावरून वाटलं की मला तुझ्याकडून काही नको, मी तुला जी मदत केली आहे किंवा माझ्याकडून जे तुला मिळालेलं आहे ते पुढच्या लोकांना किंवा गरजवंतांना दे. हा खूप मोठा एक काय म्हणू त्याला की चांगली गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट आपण या माध्यमातून समाजामध्ये पसरवता. सर, नुकत्याच नीटच्या परीक्षा झालेल्या आहेत, रिझल्ट अपेक्षित आहे, आणि तुम्ही जसं म्हणालात की विद्यार्थी अतिशय आनंदात असतात काही की मला प्रत्येक कन्सेप्ट कळला होता आणि माझा पेपर खूप छान गेला, असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटेलच असं नाही. काहींना खूप छान वाटतं जे अभ्यास करतात वगैरे, पण काही मोजके विद्यार्थी अशी असतात की काही वेळा त्यांना ते जमत नाही, किंवा मग एखादी वेळा असं वाटतं की माझा पेपर फारसा व्यवस्थित गेला नाही, किंवा मला पुन्हा तयारी करायला आवडेल, किंवा पुन्हा एकदा मी रिस्क घेईल, चान्स घेईल. असा पालकांनाही वाटतं की बऱ्याचदा विद्यार्थ्याचा आपला पेपर नीट गेला नाही, त्याने पुन्हा तयारी करावी. मग असा रिपीटर्स ज्याला आपण म्हणू, पुन्हा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही आपल्याकडे काही योजना किंवा काही वेगळेपण आहे का? ज्यांनी नीट 2022ची एक्झाम दिली, आणि अशा मुलांना, कारण यावर्षी पेपरचा एक पॅटर्न वेगळा होता, यावर्षी लेंदी पेपर होता. दरवर्षी पेपर्स कसे येत होते मुलांना की बायोलॉजी विषय ते मुलं 40 मिनिटात सॉल्व्ह करायचे, आणि 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 लगेच पुढच्या वेळी फिजिक्स आणि केमिस्ट्री युटिलाइज करायचे. पण यावर्षी बायोलॉजीच खूप लेंदी होतं, मुलांना 1.5 ते 2 तास तिथं बायोलॉजीलाच वेळ लागलाय, आणि पुढच्या 1 तासात फिजिक्स आणि केमिस्ट्रीला व्यवस्थित न्याय देऊ शकले नाहीत. तर ज्या मुलांचं असं वाटतं की माझा नंबर यावर्षी मला पेपरचा टाइम मॅनेज करू शकलो नाही, किंवा मला व्यवस्थित करता आलं नाही जसं मी केलं होतं, अशा मुलांना RCC नक्कीच मदत हात घेऊन पुढे येत आहे. त्याही मुलांना आम्ही 2,000 मुलांना स्कॉलरशिप देत आहोत. येत्या 4 ऑगस्टला आम्ही त्या मुलांसाठी स्कॉलरशिप एक्झाम आणत आहोत. नीटचा सिलेबस असेल, जो नीटला तुम्ही सिलेबस दिला त्याच धर्तीवर एक्झाम असेल, टाईम असेल 2 to 5:20, जो नीटचा टाईम आहे तोच टाईममध्ये 4 ऑगस्टला एक्झाम असेल. यातून काही आम्ही सिलेक्टेड विद्यार्थी बाजूला काढू, त्यांची एक ऑफलाईन एक्झाम आम्ही घेऊ, ती 7 ऑगस्टला असेल, आणि त्यातून लातूर, नांदेड आणि औरंगाबाद असे आम्ही 2,000 विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप देऊत, आणि त्याची बाहेर यादी लावूत. तर मला असं वाटतं ज्या मुलांना असं वाटतंय की मी माझ्या ह्याच्यामुळे करू शकलो नाही, मी व्यवस्थित न्याय देऊ शकलो नाही, त्यांच्याला वाटतं की मला डॉक्टर बनायचं आहे, मला स्वप्नाशी तडजोड करायची नाहीच, मला डॉक्टर्स बनायचं आहे, अशा ज्यांना वाटतं मी खूपच झिजणार आहे, खूप मेहनत करणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप एक्झाम द्यावी आणि आपण स्कॉलरशिप मिळवावी. तो आपल्या पालकांनाही थोडा हातभार लागेल. आणि जे विद्यार्थी RCC मध्ये होते त्यांना आम्ही स्पेशल स्कॉलरशिप डिस्काउंट देत आहोत, याच्या व्यतिरिक्त डिस्काउंट देत आहोत. त्यांनी ऑफिसशी संपर्क करावा, आणि नक्कीच आपण जे स्वप्न आपल्या पालकांनी, कसं आहे हे स्वप्न मुलांचं 2 वर्षाचं आहे,
पण त्याच्या पालकांनी त्यांनी जन्मल्यावर स्वप्न बघितलेलं असतं की मी माझ्या परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही, पण माझ्या लेकराला मी काही कमी पडू देणार नाही. नक्कीच आपल्या वडिलांची आईवडिलांची तीच ओढाताण बघून त्याला वाटतं खूप मेहनत करायची इच्छा आहे, त्यांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी बोलतो आहोत. तुमचा शेड्यूल खूप असा बिझी आहे, आपला कार्यकाळ खूप व्यस्त असतो, आपण खूप वेळ दिलात. आपल्याकडे विद्यार्थी केवळ शिक्षक म्हणून बघत नाहीत, एक रोल मॉडेल म्हणून बघतात. अगदी आम्ही तरुण सुद्धा तुम्हाला एक आयडियल पर्सन म्हणून बघतो, कारण आपण उत्तम शिक्षक आहात. रसायनशास्त्र, केमिस्ट्री सारखा विषय अतिशय आवडीने आपण शिकवता, विद्यार्थ्यांना तो आवडतो आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये गोडीही आपण निर्माण केलेली आहे. तसं त्या अभ्यासाला लागू लागणारं आपण एकंदरीत विश्व या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, वातावरणही निर्माण केलेलं आहे. सर, आज विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. 12वीच्या नंतर करिअर वगैरे निवडताना आणि पालकांची एक मानसिकता आहे की विद्यार्थ्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांचा आपण आवड निवडही या ठिकाणी बघत नाही, किंवा पालक त्याला कलेची आवड असेल तर त्याला जबरदस्ती दुसरीकडे वळवतात. हे एक वातावरण आहे, तुम्हालाही समाजामध्ये माहिती आहे. तर अशा पालकांना आपण काय सांगाल? आणि अनेक विद्यार्थी आज तुमच्याकडे आहेत ॲडमिशन्स म्हणून, आणि उद्या कदाचित ते डॉक्टर्स, इंजिनियर्स होतील किंवा वेगळं करिअरही ते कदाचित निवडतील. तर या विद्यार्थ्यांना काय सांगाल? आणि नीटचे रिपीटर्स पण आपल्याकडे आहेत. एकंदरीत या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि त्यासोबतच पालकांनाही आपण काय सल्ला द्याल? पालकांना, विद्यार्थ्यांना मी एकच सांगू इच्छितो की आता तुम्ही एक चांगला प्रश्न विचारलात की पालक मुलाकडनं खूप अपेक्षा करत आहे. मला कधी कधी प्रश्न पडतोय, समजा माझा मुलगा आहे किंवा तुमचा मुलगा आहे किंवा मुलाचा मुलगा आहे, समजा पालक कोणत्या मुलाकडनं अपेक्षा करत आहेत? मला असं ज्या मुलाला 10वीला 95% आहेत, 90%, 85% आहेत, मला सांगा त्या मुलाकडनं अपेक्षा करणं पालकांना साहजिक आहे. पेपरला मोठे लेख आहेत की पालक खूप मोठ्या अपेक्षा ओझं लादत आहेत. नाही, आता तो मुलगा पहिलंच हुशार आहे, परंतु 11वी-12वीच्या वातावरणामध्ये तो विद्यार्थी म्हणजे डायव्हर्ट व्हायला लागलाय, डिस्टर्ब व्हायला लागलाय. मला असं वाटतंय तर त्या मुलाकडनं अपेक्षा करायलाच पाहिजे पालकांनी नुसते अपेक्षा न करता त्याच्या बारकाईने 11वी-12वी कसं आपल्या भारतामध्ये जे काही मिळतंय 11th आणि 12th ते खूप महत्त्वाचं वर्ष आहे, हे टर्निंग पॉईंट आहे. तर या 2 वर्ष थोडं लक्ष दिलं, जर समजा मी मागं सांगितल्याप्रमाणे संडेची एक्झाम आहे, कसे मार्क्स पडतात, कोणते क्वेश्चन चुकले, ट्युशनला जातो का, डाऊट्स विचारतो का, म्हणजे मोबाईलचा जास्त वापर तर करत नाही ना, कारण ह्या जर गोष्टी जर केलं आणि तुम्ही म्हणल्यासारखं त्याच्याकडनं त्याची आवड ही खूप महत्त्वाची आहे. मी केमिस्ट्री एवढी चांगली, कारण मला केमिस्ट्री 10 तास शिकवा, 12 तास शिकवा, 15 तास शिकवा, मी थकतच नाही. जसं तुम्ही आता इतका इंटरव्ह्यू घेतायत, तुम्ही थकतच नाही, कारण तुमच्या आवडीचा विषय आहे. कारण आवड असली की माणसाला थकवा येतच नाही. किती वेळ बी काम करा, काहीच वाटत नाही. ते आवड असेल त्या फील्डमध्ये तो मुलगा गेला तर खूप तो चांगले करिअर करू शकतो. आता काही मुलांना बाकीच्या गोष्टीत खूप आवड असते, त्याला वाटतं मी क्रिकेट चांगला खेळू शकतो, मी फुटबॉल चांगला खेळू शकतो. तर ठीक आहे, ते पण आहे, पण हे भारत हा थोडा डेव्हलपिंग कंट्री आहे. मला असं वाटतं हे ते स्पोर्ट्स पण असायला पाहिजे. त्या स्पोर्ट्सवर थोडं जर एज्युकेशनचा साथ लाभली तर तो मुलगा खूप चांगलं सुखी जीवन आणि एक चांगलं जीवन तो जगू शकतो, मला असं वाटतंय. आणि मी शेवटी पालकांना, विद्यार्थ्यांना एकच सांगेन की एखादी फाटकी तुटकी कपडे घाला, उपाशी झोपा, चालेल, परंतु शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे. शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे. शिक्षणाशिवाय गरिबी दूर होणार नाही. गरिबी दूर करण्याचे एकमेव हत्यार म्हणजे शिक्षण. शिक्षणाशिवाय क्रांती होऊ शकत नाही. व्यवसायामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे, चयन आहे, माझे ते त्याचे ते याचे एक लिंक असते. पण तो शिक्षण एकदा जर डोकं चांगल्या शिक्षणानं भरलं तर तो मुलगा मागे येऊ शकत नाही. तर शिक्षणच आपल्या जीवनामध्ये क्रांती करू शकतंय. तर थोडं हे 11th 12th आणि पुढचे 1-2 वर्ष स्वतःला सांभाळात, मुलांनी स्वतःला आणि पालकांनी पण आपल्या थोडं पाल्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतंय पालकाला बी खूप धन्य झाल्यासारखं वाटेल. एक चांगला सुपुत्र माझ्या पोटी जन्म घेतला, ती एक भावना पालकांची होईल. नक्कीच सर, आपण अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी हे सांगितलं. आणि आपण RCC केवळ व्यवसाय म्हणून या ठिकाणी चालवत नाही, तर एक सामाजिक कार्य म्हणून आपण हे काम करता. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आपण आपल्या स्वतःच्या खर्चाने मोफत शिक्षणही दिलेलं आहे, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे यावं, उभं राहावं, हा प्रयत्नही आपला या ठिकाणी आहे. दत्ता हलसगीकर नावाचे कवी आहेत, ते फार सुंदर एका ठिकाणी लिहितात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 शब्द द्यावेत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडंसं खाली यावं, आणि मातीत ज्यांचे जन्म मळाले त्यांना उचलून वरती घ्यावं. मला वाटतं की ज्यांचे जन्म मातीत मळालेले आहेत, ज्यांनी अतिशय दबलेल्या वर्गात, नाहिरे वर्गात, मागास वर्गात आहेत, अशा वर्गांना आपण वर घेता, खांद्यावर घेता, त्यांना शिकवता आणि तुमच्या खांद्यावर बसून त्यांना जग दाखवता.
मला असं वाटतं की विद्यार्थी उद्या मोठे होतात आणि समाजामध्ये माणुसकीची एक नवी साखळी त्यांच्या माध्यमातून निर्माण होते. केवळ व्यवसायच नव्हे तर व्यवसायातून माणुसकी आपण या ठिकाणी शिकवत आहात. मला असं वाटतं की RCCच्या यशाचं हे मोठं गमक आहे. सर, आज आपल्या व्यस्त वेळातून आपण आम्हाला भरपूर या ठिकाणी वेळ दिलात आणि आमच्या प्रत्येक प्रश्नाची आपण अगदी दिलखुलास उत्तरं दिलीत. प्रेक्षकांच्या, आमच्या लातूरकरांच्या, नांदेडकरांच्या आणि जिथं जिथं तुम्हाला लोक ओळखतात या सगळ्यांच्या मनातली प्रश्न विचारण्याचा मी प्रयत्न केला आणि आपण त्या सगळ्या प्रश्नाला अतिशय सुंदर, अतिशय दिलखुलास, विस्तृत अशी उत्तरं दिलीत आणि आजच्या या कार्यक्रमात आपण वेळ दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू राजमुद्रा आणि सर्व राजमुद्रा जे 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 काही श्रोतेवर्ग आहेत त्यांनाही माझा नमस्कार. थँक्यू सो मच. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवलेला आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत होतं, ज्यांनी आपल्या कार्यातून एक नवा विक्रम या ठिकाणी उभा केलेला आहे आणि समाज मनावर ज्यांनी आपली छाप सोडलेली आहे असे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर आपल्यासोबत होते. RCCच्या माध्यमातून ज्यांनी सामाजिक मोठं कार्य केलेलं आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत होतं. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या शिक्षण मुद्रा या सत्रात आपण अशाच व्यक्तींना बोलतं करतो. पुढच्याही सत्रात अशीच एक महत्त्वाची आणि ज्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेलं आहे अशा व्यक्तीशी दिलखुलास संवाद साधूयात. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद. राजा हो, RCC का धागा हो, हम भी दिल से RCCN. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.